नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. पॉईंट P इज ऑन बेस BC सच दॅट PC इज इक्वल टू 1/3 BC. इफ AB इज 6 सेंटीमीटर फाइंड AP. APची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अजून काही कंडिशन्स इथे दिलेल्या आहे. सो सोल्युशन कसं असणार आहे, सगळ्यात आधी आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. ट्रायंगल बनवू आणि मग आपल्याला समजेल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि काय आपल्याला फाइंड करायचं आहे. सो ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे काय, प्रत्येक अँगल असणार आहे 60 डिग्री आणि तिन्ही साईडची लेंथ इक्वल असणार आहे. सो ABC ट्रायंगल आहे म्हणजे AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. ओके. पॉईंट P इज ऑन बेस BC. BC हा बेस आहे, त्यावरती एक पॉईंट P आहे सच दॅट PC इक्वल टू 1/3 BC. ही लेंथ टोटल लेंथच्या 1/3 आहे. ठीक आहे. PC इक्वल टू 1/3 BC ही लेंथ टोटल लेंथच्या 1/3 आहे. इफ AB इज 6 सेंटीमीटर म्हणजे ट्रायंगलची प्रत्येक साईड 6 सेंटीमीटर जर आहे तर फाइंड AP. तर आपल्याला APची व्हॅल्यू फाइंड करायची. आता इथे जर तुम्ही बघितलं APची व्हॅल्यू फाइंड करायची, हा जो रेशो आहे रेशो इज 1/3. रेशो इज 1/3 म्हणजे काय, हा P BCचा मिड पॉईंट नाही आहे. जर BCचा मिड पॉईंट असता, जर हाफ कंडिशन दिली असती PC इक्वल टू हाफ BC तर तो मिड पॉईंट राहिला असता, आपण अपोलिनस थेरमचा विचार करू शकलो असतो. बट इथे मेडियन दिलेलं नाही कारण हा रेशो 1:3 आहे. तर इथे आपण अपोलिनस थेरम यूज करू शकणार नाही. मग हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं, एक अँगल 60 आहे, हा अँगल 60 आहे. त्यानंतर इथे आपल्याला AP ही लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. तर ह्या केसमध्ये नेहमी बघायचं की आपण कुठे 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल फॉर्म करू शकतो का. इथे तर तसं काही दिसत नाही. मग आपण काय करू, इथे करूया कन्स्ट्रक्शन. काय करायचं, सिम्पली इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. कन्स्ट्रक्शन आपण का करतो, कारण इथे जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, सपोज मी याला बोलली AM, लेट AM परपेंडिक्युलर टू BC. हा अँगल 90 डिग्री आहे, अँगल 60 डिग्री आहे. त्यामुळे इथे हा जो छोटा अँगल आहे हा अँगल किती असणार आहे, 30 डिग्री. ट्रायंगल झाला 30, 60, 90चा ट्रायंगल. 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहे. 60 डिग्रीचा अँगल आहे, 60 डिग्रीच्या अँगलची साईड आपण फाइंड करू शकतो. 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड आपण फाइंड करू शकतो. ह्या दोन लेंथ आपण फाइंड करू शकतो. सपोज 60 डिग्री अँगलच्या समोरची ऑपोजिट जी साईड आहे एमची व्हॅल्यू मी फाइंड केली. ओके. एमची व्हॅल्यू मला मिळाली. मला फाइंड काय करायचं, मला APची व्हॅल्यू फाइंड करायची. एमची व्हॅल्यू मला मिळाली. AMP हा सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. AMP हा राईट अँगल ट्रायंगल, ही साईड मला मिळाली. ही साईड मला फाइंड करायची. ही लेंथ मला माहिती नाही. ही लेंथ सुद्धा मी फाइंड करू शकते. कशी फाइंड करणार, अँगल 60 आहे, अँगल 90 आहे, अँगल असणार आहे 30. हा इथला अँगल. ओके. म्हणजे ह्या ट्रायंगलसाठी, ट्रायंगल AMCसाठी हा अँगल असणार आहे 30 डिग्रीच्या समोरची साईड म्हणून मी ही साईड फाइंड करू शकते. त्यानंतर याची व्हॅल्यू मला PCची व्हॅल्यू सुद्धा दिलेली 1/3 ऑफ BC. PCची व्हॅल्यू माहिती, त्यावरून मी MPची व्हॅल्यू फाइंड करू शकते. आणि त्यानंतर ह्या ट्रायंगलसाठी पायथागोरस थेरमचा यूज करून आपण APची व्हॅल्यू फाइंड करू शकते. कन्फ्यूज झाला, किती साऱ्या स्टेप्स करायच्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया, लगेच तुम्हाला समजेल. सो सोल्युशन, लेट AM परपेंडिक्युलर टू साइड BC. ठीक आहे, हे आपण कन्स्ट्रक्शन केलं. ऑल्सो PC इज इक्वल टू 1/3 BC सिन्स AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामुळे तिन्ही साईड इक्वल लेंथच्या असणार आहे. देअरफॉर BC इज इक्वल टू AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर and hence PC is equal to 1/3 times of BC. 1/3 multiplied by 6 that is equal to 2 सेंटीमीटर. PC ची व्हॅल्यू आली 2 सेंटीमीटर. सो ही लेंथ मला माहिती आहे 2 सेंटीमीटर. ठीक आहे, एवढी 2 सेंटीमीटर आहे आणि ही टोटल लेंथ आहे 6 सेंटीमीटर. ओके. नाव इन ट्रायंगल, आता आपण ट्रायंगल कन्सिडर करू, ट्रायंगल AMB. इन ट्रायंगल AMB या ट्रायंगलमध्ये अँगल AMB is equal to 90 degree, angle ABM is equal to 60 degree and therefore angle BAM हा अँगल किती असणार आहे, 90 आहे, 60 आहे म्हणजे थर्ड अँगल असणार आहे. 180 minus 90 plus 60, 180 minus 150, 30 डिग्री. सो BAM इज 30 डिग्री. आता आपल्याला समजलं पाहिजे, कॅल्क्युलेशन सुद्धा करण्याची गरज नाही आहे. 60 आहे, 90 आहे म्हणजे थर्ड अँगल 30 डिग्री असणार आहे. सो अँगल BAM इज 30 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल AMB is 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. आता ह्या ट्रायंगलमध्ये आपण बघूया AM. AM इज इक्वल टू, AM म्हणजेच काय, 60 डिग्रीचा जो अँगल इथे आपण ड्रॉ करूया हवं तर 60 डिग्री. हा AM हा पॉईंट आहे B. त्यानंतर हा आहे 30 डिग्री, हा अँगल आहे 90 डिग्री. यामध्ये ही साईड आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर. सो AM इज इक्वल टू 60 डिग्री अँगलच्या ऑपोजिट साईड म्हणजे √3/2 टाइम्स ऑफ
hypotenuse AB. So that is equal to root 3 by 2 times of 6. So 3 root 3. AM किती आली 3 root 3. ही साईड सुद्धा मला मिळाली 3 root 3. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं हे लक्षात ठेवा. आपल्याला एपीची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपण काय करतोय, एपी या ट्रँगलचा डायगोनल असणार आहे, या ट्रँगलचा हायपोटेनस असणार आहे. ही व्हॅल्यू मला फाइंड करायची, ही मिळाली. आता माझं नेक्स्ट टार्गेट काय, मला फाइंड करायचं आहे एमपीची व्हॅल्यू. बट एमपीची व्हॅल्यू डायरेक्ट मी फाइंड नाही करू शकणार. त्यासाठी मी काय करेल, हा मोठा ट्रँगल कन्सिडर करेल एएमसी. त्यामध्ये अगेन 30, 60, 90 डिग्रीच्या अकॉर्डिंग मला ही व्हॅल्यू मिळेल. त्यामधून जर मी पी सी पार्ट मायनस केला तर मला एम पी किंवा पी एमची व्हॅल्यू मिळणार आहे. सो एम इज इक्वल टू 3 रूट 3 सेंटीमीटर ही व्हॅल्यू मला मिळाली. नाव इथून आपण सुरुवात केलं सोल्युशन 1, त्यानंतर पार्ट 2, आता पार्ट 3. इन ट्रायंगल AMC, AMC लगेच इथे ड्रॉ करू आपण. 90, 60, दिस इज 30, AMC. ओके, इन ट्रायंगल AMC, angle AMC is equal to 90 degree, angle MCA is equal to 60 degree, and angle MAC is equal to 30 degree, and therefore triangle AMC is 30, 60, 90 degree triangle. ठीक आहे, अगेन सेम प्रॉपर्टी आपण यूज करा. आपल्याला आता कसली व्हॅल्यू पाहिजे, आपल्याला या साईडची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे एमसीची व्हॅल्यू पाहिजे. सो ही साईड कशाच्या ऑपोजिट आहे, 30 डिग्री अँगलच्या. देअरफॉर एमसी इज इक्वल टू 30 डिग्रीच्या ऑपोजिट साईड नेहमी असते हाफ ऑफ हायपोटेनस, हाफ ऑफ एसी. हायपोटेनस म्हणजेच काय, ट्रँगलची साईड, दॅट इज 6 सेंटीमीटर. सो दॅट इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. तर ही व्हॅल्यू मला मिळाली 3 सेंटीमीटर एवढी टोटल. दिस इज 3 सेंटीमीटर. ठीक आहे, एवढी टोटल 3 सेंटीमीटर आहे. पी सी पोर्शन 2 सेंटीमीटर. तर पी एम किंवा एम पी किती असणार आहे, एवढ्या टोटलमधून जर मी ही मायनस केली तर मला ही व्हॅल्यू मिळेल 3 - 2 दॅट इज 1. सो ही साईड मिळाली 1. ही साईड आहे 1 सेंटीमीटर, 3 रूट 3 सेंटीमीटर. इथे जर मी पायथागोरस थेरम अप्लाय केला ह्या ट्रँगलसाठी, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम पी स्क्वेअर, त्यावरून मला एपीची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट पार्ट 4th. नाव MC is equal to MP plus PC. Why? Because MPC हे एका लाईनमध्ये लाई करत आहे, and therefore MC is equal to 3, 3 is equal to MP plus 2, and hence MP is equal to 3 minus 2 that is 1, and therefore MP is equal to 1 centimeter. ठीक है. Now in triangle AMP, AMP ह्या ट्रँगलमध्ये म्हणजे असा हा ट्रँगल आहे AMP. या ट्रँगलमध्ये अँगल आहे 90 डिग्री, 3 रूट 3, 1. बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट AP स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर. AM इज 3 रूट 3, 3 रूट 3 स्क्वेअर प्लस MP इज 1 स्क्वेअर. 3 रूट 3 म्हणजे 9 इंटू 3 प्लस 1, 27 प्लस 1 28. सो AP स्क्वेअर इज इक्वल टू 28. एपीची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे काय, आपण इथे स्क्वेअर रूट घेणार. दिस इम्प्लाइज AP इज इक्वल टू स्क्वेअर रूट 28. याला मी कसं सिम्प्लिफाय करू शकते, 28 4 इंटू 7, 7 प्राईम नंबर आहे. सो 4 इंटू 7 दॅट इज इक्वल टू रूट 4 इंटू रूट 7 म्हणजे 2 इंटू रूट 7. सो एपीची व्हॅल्यू किती आली, 2 रूट 7 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 8. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर 2.31 प्रूव्ह दॅट PM इक्वल टू PN इक्वल टू रूट 3 आहे. तर एक आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली, ट्रँगल PMN दिलेला आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे PM अँड PN याच्या 2 लेंथ आहे, दॅट इज इक्वल टू रूट 3 आहे. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व करणार, आता हा जो क्वेश्चन आहे आपण 2 वेनी सॉल्व करू शकतो. फर्स्ट आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सेकंड आपण अपोलोनियस थेरमसुद्धा यूज करू शकतो. पायथागोरस थेरम का यूज करू शकतो, कारण इथे PS परपेंडिक्युलर टू MN दिलेली आहे, ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळे या ट्रँगलमध्ये सगळ्यात आधी डायग्राम समजून घ्या. फिगर काय दिलेली आहे, एक ट्रँगल दिलेला आहे PMN, त्यामध्ये PS परपेंडिक्युलर टू MN दिलेला आहे. इथे अँगल आहे 90 डिग्री. त्यानंतर PQA आहे, PR लेंथ A आहे, QR एवढी लेंथ A आहे, ही लेंथ A आहे आणि ही लेंथ A आहे. ठीक आहे, या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला PM आणि PN फाइंड करायचा आहे. फर्स्ट आपण बोललो की आपण पायथागोरस थेरमचा यूज करून हा क्वेश्चन किंवा ही स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो. पायथागोरस थेरमचा यूज कसा करणार, हा अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे हा एक राईट अँगल ट्रँगल असणार आहे PMS, और PSM हा एक राईट अँगल ट्रँगल असणार आहे PSM. सो यामध्ये आपण लिहिणार PM स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस MS स्क्वेअर. ओके,
पी एम स्क्वेअर आपल्याला पी एमची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, म्हणजे याचा कुठेतरी यूज होणार आहे. पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एम एस स्क्वेअर. आता यामध्ये एम एस ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, कारण एम क्यू एवढी ही लेंथ दिलेली आहे ए. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं हा ट्रँगल पी क्यू आर, ट्रँगल पी क्यू आर, या ट्रँगलमध्ये ह्या तिन्ही साईड ए ए ए आहे. याचा अर्थ काय, पी क्यू आर हा काय आहे, इक्विलॅटरल ट्रँगल. आणि इक्विलॅटरल ट्रँगलची एक प्रॉपर्टी असते, इक्विलॅटरल ट्रँगलमध्ये जेव्हा केव्हा व्हर्टेक्सपासून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो ऑन ऑपोजिट साईड, ही जी परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करणार ती ह्या साईडला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते किंवा बायसेक्ट करते. सो याचा अर्थ काय, ट्रँगल पी क्यू आर आहे, पी एस परपेंडिक्युलर टू क्यू आर आहे, तर ह्या पी एसमुळे ही टोटल क्यू आर दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. सो ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. टोटल इज ए, त्यामुळे ही लेंथ किती असेल a/2 आणि ही लेंथ असणार आहे a/2. समजलं इथपर्यंत. सो जर मी ट्रँगल पी एस एम कन्सिडर केला, ही साईड मला माहिती आहे. त्यानंतर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एम एस स्क्वेअर, ही साईड तर मला माहिती आहे, पी एस स्क्वेअर अजून मला माहिती नाही, ठीक आहे ते आपण साईडला ठेवूया. त्याच पद्धतीने पी एस एन हा ट्रँगल जर मी कन्सिडर केला, या ट्रँगलमध्ये सुद्धा ही साईड मला माहिती आहे, पी एन स्क्वेअर, पी एनची व्हॅल्यू फाईंड करायची, पी एन स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस दिस साईड. आता व्हॉट अबाउट पी एस, आपल्याकडे पी एसची व्हॅल्यू नाही, पी एसची व्हॅल्यू आपण कशी फाईंड करणार. पी एस म्हणजे सपोज हा जर मी एक ट्रँगल कन्सिडर केला पी एस क्यू, या ट्रँगलमध्ये हायपोटेनस दिलेली आहे, ही साईड दिलेली आहे, त्याचा यूज करून मला पी एस स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल. पी एस स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, मग ती पी एम स्क्वेअर आणि पी एन स्क्वेअरच्या व्हॅल्यूमध्ये पुट केले तर आपल्याला हे रिलेशन मिळणार आहे. दिस इज वन वे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत काय सांगितलं ते. सेकंड वे, सेकंड आहे अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरमसाठी आपल्याला काय पाहिजे असतं, मेडियन पाहिजे असतं. इथे कुठे मेडियन तुम्हाला दिसते का, जर आपण ट्रँगल पी एम आर कन्सिडर केला, नीट समजून घ्या, ट्रँगल पी एम आर, ठीक आहे, पी एम आर, एम आर किती आहे, एम क्यू प्लस क्यू आर, ए प्लस ए म्हणजे ही साईड किती झाली 2a. ओके, त्यानंतर पी एम आरमध्ये पी क्यू जर मी कन्सिडर केला, पी क्यू ही लेंथ आहे ए, आणि हा जो पी क्यू आहे हा या ऑपोजिट साईड एमाला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते, म्हणजे हा ए आहे आणि हा ए आहे. याचा अर्थ काय, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे, म्हणजे हा पॉईंट ह्या ट्रँगलच्या ह्या साईडचं मिड पॉईंट आहे. याचा अर्थ काय, ही आहे मेडियन, मेडियन आहे, त्यामुळे आपण इथे लगेच अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. पी एम स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ दिस पॉईंट इज क्यू, ट्वाइस ऑफ पी क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एम क्यू स्क्वेअर. अपोलोनियस थेरम इथे अप्लाय करणार. त्याच पद्धतीने हा एक ट्रँगल आपण कन्सिडर केला पी एम आर, कारण ही लेंथ होती ए आणि ही लेंथ होती ए. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण दुसरा ट्रँगल कन्सिडर करू शकतो, ट्रँगल पी क्यू एन. पी क्यू एन का, कारण ही लेंथ एवढी ए आहे, ही लेंथ ए आहे, म्हणजे या केसमध्ये ह्या ट्रँगलसाठी पी आर असणार आहे मीडियम. अगेन अपोलोनियस थेरम यूज करा, त्यावरून तुम्हाला पी एनची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण हा क्वेश्चन दोन्ही मेथडने सॉल्व्ह करूया. फर्स्ट आपण सॉल्व्ह करूया युझिंग पायथागोरस थेरम. सो सोल्युशन, इन सगळ्यात आधी आपल्याला ही साईड a/2 आहे, a/2 आहे हे मेन्शन करावं लागेल. इन ट्रँगल पी क्यू आर, पी क्यू इज इक्वल टू पी आर इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू ए. देअरफॉर ट्रँगल पी क्यू आर इज इक्विलॅटरल ट्रँगल. इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे असा ट्रँगल की ज्याच्या सगळ्या साईडची लेंथ सारखी असते. ठीक आहे, देअरफॉर पी क्यू आर इज इक्विलॅटरल ट्रँगल. इन इक्विलॅटरल ट्रँगल altitude bisects opposite side. अल्टिट्यूड ऑपोजिट साईडला बायसेक्ट करते. ट्रँगल पी क्यू आर ही आहे अल्टिट्यूड, ही ऑपोजिट साईडला बायसेक्ट करते, म्हणजे क्यू एस इज इक्वल टू एस आर. देअरफॉर क्यू एस इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू a/2. ठीक आहे, ही लेंथ आहे a/2, ही लेंथ आहे a/2. समजलं इथपर्यंत. आता आपण ट्रँगल्स कन्सिडर करूया पायथागोरस थेरम अप्लाय करण्यासाठी. इन ट्रँगल पी एस एम बाय पायथागोरस थेरम, पी एस एम बाय पायथागोरस थेरम, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एम एस स्क्वेअर. इथे रिझन लिहिणार आपण पायथागोरस थेरम. ठीक आहे, नाउ पी एम स्क्वेअर, देअरफॉर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर. पी एस स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, आणि एम एस म्हणजे एवढी लेंथ, ही लेंथ किती असणार, ए प्लस a/2. ओके, ए प्लस a/2, एम एस इज इक्वल टू एम क्यू प्लस क्यू एस इज इक्वल टू ए प्लस a/2. ए प्लस a/2 म्हणजे 3a/2 स्क्वेअर, याला बोलू आपण 1. हे ॲज इट इज आता ठेवूया. त्याच पद्धतीने सेकंड ट्रँगल आपण कन्सिडर करणार पी एस एन. इन ट्रँगल पी एस एन, अगेन पायथागोरस थेरम, पी एन स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस
पी एन स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एस एन स्क्वेअर. एस एन काय असणार आहे, ही लेंथ आहे ए प्लस a/2 म्हणजे अगेन 3a/2. सो 3a/2 होल स्क्वेअर दिस इज 2. सेम रिझन बाय पायथागोरस थेरम and Sn is equal to Sr plus Rn, so that is equal to a plus a/2 and hence 3a/2. ठीक आहे. PM आपल्याला PM आणि PN ची व्हॅल्यू पाहिजे आहे. यामध्ये ही साईड तर इथे आपल्याला व्हॅल्यू मिळेल 3a/2 बट PS ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काहीतरी लागणार आहे. मग PS आपण कसं फाइंड करणार, PS फाइंड करण्यासाठी आपण कोणता एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. ट्रायंगल PSR कन्सिडर करू शकतो किंवा ट्रायंगल PSQ सुद्धा कन्सिडर करू शकतो. सो सपोज मी ट्रायंगल घेतला ट्रायंगल PSQ. इन ट्रायंगल PSQ यामध्ये सुद्धा अगेन हा अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे इथे आपण अप्लाय करणार पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. रिझन पायथागोरस थेरम. ठीक आहे. अँड देयरफॉर PQ इज a स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS म्हणजे काय a/2 स्क्वेअर. and therefore PS square is equal to a square minus a square by 4. a square minus a square by 4 म्हणजे किती 3a square by 4. तर इथे मला PS स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू ह्या दोन इक्वेशनमध्ये मी पुट करेल, त्यावर मला PM आणि PN ची व्हॅल्यू मिळेल किंवा PM स्क्वेअर आणि PN स्क्वेअरची व्हॅल्यू मिळणार आहे. फ्रॉम 1 and 2 PM स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर 3a स्क्वेअर by 4 प्लस ही व्हॅल्यू काय असणार आहे 9a square by 4, right? So that is equal to 12a square by 4, that is equal to 3a square. And therefore PM square 3a square आहे. सो PM ची व्हॅल्यू काय असणार आहे, स्क्वेअर रूटचा घेतला 3चा स्क्वेअर रूट 3, a स्क्वेअरचा a. सो PM इज इक्वल टू रूट 3. त्याच पद्धतीने फ्रॉम 2 PN स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर दॅट इज 3a स्क्वेअर by 4 प्लस 3a स्क्वेअर बाय 2 म्हणजे 9a स्क्वेअर बाय 4 याचा स्क्वेअर आहे ना. सो 9a स्क्वेअर बाय 4 दॅट इज इक्वल टू अगेन 12a स्क्वेअर बाय 4 दॅट इज इक्वल टू 3a स्क्वेअर. अँड हेन्स वी कॅन राईट PN इज इक्वल टू रूट 3a. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. PM इक्वल टू रूट 3a, PN इक्वल टू रूट 3a. देअरफॉर याला जर मी कंबाईन लिहिलं तर मी लिहिणार PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू रूट 3a. समजलं सोल्युशन. आपल्याला राईट अँगल ट्रायंगल चेक करायचे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये अगदी सिंपल आहे, पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. पण इथे कोणते ट्रायंगल चूज करायचे, आपल्याला काय प्रूव्ह करायचं. PM PN होता, मग PM हायपोटेनस असणारा कोणता ट्रायंगल असणार आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे ट्रायंगल असणार आहे हा. PN हायपोटेनस आहे म्हणजे हा ट्रायंगल असणार आहे. त्याच्यातून हे दोन रिलेशन घेतला तर याच्यामध्ये अननोन काय होतं PS स्क्वेअर. मग बघायचं PS स्क्वेअरची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करू शकतो. तर इथे लगेच समजतं की हा अँगल 90 डिग्री आहे. सो मी हा छोटा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू शकते, कारण या राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साईड मला माहिती आहे. त्यावर मी PS ची व्हॅल्यू फाइंड करणार, ती व्हॅल्यू याच्यात पुट करणार. त्यावर PM इक्वल टू PN इक्वल टू रूट 3 आहे. ठीक आहे. तर हे होतं युझिंग पायथागोरस थेरम. आता आपण अपोलोनियस थेरमचा यूज करून सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तुम्हाला एक्झाममध्ये जसं सुचेल त्या मेथडने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो सेकंड मेथड बाय अपोलोनियस थेरम. तर अपोलोनियस थेरमसाठी आपल्याला ट्रायंगल कोणते लागणार की ज्याच्यामध्ये आपण मेडियन कोणते ते मेडियन डिसाईड करू शकतो. सो आपण फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर करू PMR. तर यामध्ये PMR PQ हा पॉईंट आहे Q. त्यानंतर MQ इज A, QR इज A आणि PQ ही व्हॅल्यू आहे A. PMची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला, PRची व्हॅल्यू माहिती आहे A. ठीक आहे. आता यामध्ये जर मी असं मेन्शन करू शकते हियर PQ इज मेडियन ऑफ ट्रायंगल PQR, राईट. सॉरी PMR या ट्रायंगलची मेडियन कोणती आहे PQ. अँड देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम काय सांगतो, ही मेडियन आहे त्यामुळे ही साईड बायसेक्ट होते, बाकीच्या दोन साईड्स कन्सिडर करायच्या. PM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PM स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस मेडियनची जी व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर, ट्वाईस ऑफ PQ स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ हा एक पोर्शन MQ घ्या किंवा QR घ्या. सो सपोज मी MQ घेतला
twice of mq square. This is Apollonius theorem. And therefore pm square, pm ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. pr ही व्हॅल्यू आहे a, सो a square is equal to twice of pq means a plus twice of a square. And therefore pm square is equal to 2a square plus 2a square 4a square. 4a square मधून a square मायनस केला म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार 3a square. आणि जर pm ची व्हॅल्यू फाइंड करायची तर pm काय असणार आहे √3a. बघा किती सिंपल होतं युजिंग अपोलोनियस थेरम. फक्त इथे आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की मेडियन कोणते आहे किंवा मेडियनचं रिलेशन आपण इथे लावू शकतो का. सो pm इक्वल टू √3a. याच पद्धतीने आपण काय करू, आता सेकंड ट्रँगल कन्सिडर करू. आता सेकंड ट्रँगल कोणता कन्सिडर करणार आहोत, तर आपल्याला असा ट्रँगल कन्सिडर करायचा की ज्याच्यामुळे ऑपोजिट साईड दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड झालेले. सो ही लेंथ ए आहे, ही लेंथ ए आहे, म्हणजेच मला हा ट्रँगल कन्सिडर करावा लागणार आहे. ट्रँगल PQN. सो ट्रँगल PQN जर मी घेतला, ट्रँगल PQN यामध्ये PR हे आहे मेडियन, QR अँड RN इज A, QR इज A. त्यानंतर ही आहे A. PQ ची व्हॅल्यू PQ इज A, PN ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. अगेन सेम तुम्हाला इथे लिहायचं आहे. हिअर PR is median of triangle PQN. Therefore, by Apollonius theorem, we can write PQ square plus PN square is equal to twice of PR square plus twice of QR square. And therefore, PQ square म्हणजे A square plus PN square is equal to twice of PR म्हणजे 2A square plus twice of QR 2A square. Therefore, PN square is equal to 4A square minus A square 3A square, and hence Pn is equal to √3a. So Pm equal to √3a, Pn equal to √3a, hence proved. Next question, question number 9. या टाईपचा एक क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. आय थिंक स्क्वेअर होता. स्क्वेअरसाठी हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो व्हॉट इज क्वेश्चन? प्रूव्ह दॅट सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साईड. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बट इथे पॅरलोग्राम घेतलेलं आहे. काय विचारलेलं आहे, तर ही कंडिशन काय ते समजण्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करू, एक पॅरलोग्राम अझूम करू आणि त्यानंतर त्या पॅरलोग्रामच्या साईडला दिलेल्या कंडिशनच्या फॉर्ममध्ये लिहूया. सो सोल्युशन, सगळ्यात आधी आपण एक पॅरलोग्राम कन्सिडर करूया. पॅरलोग्राम आहे म्हणजे काय, पॅरलोग्राम आहे सो ऑपोजिट साईड पॅरलल असणार आहे, ऑपोजिट साईडची लेंथ इक्वल असणार आहे. सो सपोज मी पॅरलोग्राम कन्सिडर करते ABCD. ठीक आहे, ABCD पॅरलोग्राम आहे. यामध्ये AD आणि BC पॅरलल असणार आहे. ह्या दोन्ही लेंथ सारखे असणार आहे. ABCD पॅरलल असणार आहे. या दोन्ही लेंथ सारखे असणार आहे. काय सांगितलेलं आहे, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स. डायगोनल सुद्धा मला लागणार आहे. डायगोनल म्हणजे काय, ही एक डायगोनल असणार आहे आणि ही एक डायगोनल असणार आहे. ओके, सो लेट ABCD बी अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम मेन्शन करतो तर लगेच आपण त्यासाठी कंडिशन लिहून घेऊ. AD पॅरलल टू BC, AD पॅरलल टू BC आणि त्यानंतर AB पॅरलल टू DC ॲज वेल ॲज AD इज इक्वल टू BC अँड AB इज इक्वल टू DC. ठीक आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम. ह्या पॅरलोग्रामचे डायगोनल काय आहे, डायगोनल आहे AC आणि दुसरा डायगोनल आहे BD. सो सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स म्हणजे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साईड्स. या पॅरलोग्रामच्या साईड आहे त्या साईडच्या स्क्वेअरचा जर आपण सम केला त्याच्याशी इक्वल असणार आहे. सो थोडक्यात काय, पॅरलोग्रामच्या साईड काय आहे, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा परत एकदा रीड करूया. प्रूव्ह दॅट सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ डायगोनल्स, डायगोनल्सच्या स्क्वेअरचे सम इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साईड, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इट्स साईड म्हणजे AD, DC, BC अँड AB. हे आपल्याला इथे रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार. इथे जर तुम्ही बघितले इथे आपल्याला कुठे परपेंडिक्युलर दिसत नाही आहे, मेडियन काहीच दिसत नाही, तर याचा अर्थ काय इथे आपल्याला काहीतरी प्रॉपर्टीचा यूज करावा लागणार आहे. कोणती प्रॉपर्टी, तर आपल्याला क्वाड्रिलॅटरल, आपण जे क्लास 9मध्ये क्वाड्रिलॅटरल चॅप्टर बघितला त्यामध्ये आपण पॅरलोग्रामच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज बघितल्या. त्यामध्ये एक प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. कोणती होती प्रॉपर्टी, प्रॉपर्टी इज डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आठवते ही प्रॉपर्टी, जर आठवत नसेल तर एकदा क्वाड्रिलॅटरल्स हा क्लास 9चा चॅप्टर क्विकली रिवाइज करा, त्याचा सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे.
सो डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे काय, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो. सो याचा अर्थ काय, सपोज हा पॉईंट जर मी एम कन्सिडर केला, ठीक आहे, हे दोन डायगोनल एकमेकांना एम या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे, तर या केसमध्ये मी लिहू शकते ए एम इज इक्वल टू एम सी इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात, त्यामुळे ए एम इक्वल टू एम सी इक्वल टू हाफ ऑफ ए सी. आणि सेकंड कंडिशन आपण लिहू शकतो बी एम इज इक्वल टू एम डी इज इक्वल टू हाफ ऑफ बी डी. ठीक आहे, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे, त्यानंतर ही लेंथ आणि ही लेंथ सारखी आहे. आता ही प्रॉपर्टी आपण का घेतली, कारण आपल्याला इथे हे जे रिलेशन प्रूव्ह करायचं आहे त्यासाठी आपण ह्या प्रॉपर्टीचा यूज करू शकतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, सपोज मी ट्रायंगल ए बी सी कन्सिडर केला, आता इथे तुम्ही कोणताही ट्रायंगल कन्सिडर करू शकता. सपोज मी ट्रायंगल ए बी सी कन्सिडर केला, या ए बी सी ट्रायंगलमध्ये हा आहे ट्रायंगल ए बी सी. ओके, ए बी सी ट्रायंगलमध्ये बी एमचा जर तुम्ही विचार केला, या बी एममुळे होतं काय, बी एममुळे ही जी ए सी आहे ही ए सी दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. सो यावरून मी असं बोलू शकते, सपोज जर मी ट्रायंगल ए बी सी कन्सिडर केला, या ट्रायंगलसाठी बी एम असणार आहे मेडियन. बरोबर, का मेडियन, कारण एम याचा मिड पॉईंट आहे, त्यामुळे बी एम असणार आहे मेडियन. एकदा मला मेडियन मिळाली तर मी लगेच अपोलोनियस थेरम इथे यूज करू शकते. ठीक आहे, म्हणून मी इथे या प्रॉपर्टीचा यूज करा, जेणेकरून एक ट्रायंगल कन्सिडर करून मी तिथे अपोलोनियस थेरम अप्लाय करू शकते. ठीक आहे, सो इन ट्रायंगल ए बी सी बी एम इज अ मेडियन. Therefore, by Apollonius theorem, आपण काय लिहू शकतो ह्या ट्रायंगलसाठी, बी ए स्क्वेअर किंवा ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स बी एम स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए एम स्क्वेअर किंवा एम सी स्क्वेअर. आता हे रिलेशन तर आपल्याला मिळालं. पुढे आपल्याला प्रूव्ह काय करायचं, आपल्याला हे रिलेशन प्रूव्ह करायचं. यामध्ये आपल्याला ए बी स्क्वेअर बी सी स्क्वेअर या दोन टर्म तर मिळाल्या, बाकीच्या ह्या टर्म्स आपल्याला ह्या रिलेशन यूज करून ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मग इथे आपण काय करू शकतो, इथे बी एम आणि एम ह्या दोन टर्म आहे. बी एम आणि एम म्हणजे हा पोर्शन आहे आणि हा पोर्शन आहे. बी एम आणि एमला आपण डायगोनलच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का, कारण बी एम इज इक्वल टू हाफ बी डी, दिस इज डायगोनल, अँड ए एम इज इक्वल टू हाफ ए सी, दिस इज डायगोनल. सो थोडक्यात आपण काय करतो, ह्या टर्म्स इथे आणण्याचा प्रयत्न करतोय. सो याला आपण बोलूया 1. फ्रॉम 1 वी कॅन राईट 2 टाइम्स बी एम स्क्वेअर म्हणजेच काय, बी डी बाय 2 होल स्क्वेअर प्लस 2 इंटू ए एम म्हणजेच काय, ए सी बाय 2 होल स्क्वेअर. ठीक आहे, याला बोलू आपण फ्रॉम 1. सो दॅट इज इक्वल टू बी डी स्क्वेअर 2 बी डी स्क्वेअर अपॉन 4 प्लस 2 ए सी स्क्वेअर अपॉन 4. सो दॅट इज इक्वल टू बी डी स्क्वेअर अपॉन 2 प्लस ए सी स्क्वेअर अपॉन 2, दॅट इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ठीक आहे, ए बी बी सी बी डी ए सी, बी डी आणि ए सी ह्या टर्म्स आला. आता ह्या दोन टर्म माझ्याकडे नाही, ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर, मग ह्या टर्म मी कशा ॲडजस्ट करू शकते. सो त्यासाठी आपण काय करू शकतो, इथे आपल्याकडे 2 ही टर्म आहे. बरोबर, सो आपण काय करणार, इथे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू बी डी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर अपॉन 2. तुम्ही इथे कॉमन घेऊ शकते, हा तुम्ही या साईडला शिफ्ट करू शकते. देअरफॉर 2 ए बी स्क्वेअर प्लस 2 बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. हे एक रिलेशन मला मिळालं. आता ही एक साईड तर आपल्याला मिळाले, लेफ्ट हँड साईड मिळाले. राईट हँड साईडला ए डी स्क्वेअर आहे, बी सी स्क्वेअर आहे, ए बी स्क्वेअर आहे, बी सी स्क्वेअर आहे. ए डी आणि डी सी ह्या दोन टर्म आपल्याला पाहिजे. ए डी आणि डी सी ह्या काय, या पॅरलोग्रामच्या साईड्स आहे. इथे ॲडिशनल टर्म आहे 2, तर इथे आपण असं करू शकतो ॲडजस्टमेंट. 2 ए बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर, राईट. 2 बी सी स्क्वेअर म्हणजे काय, बी सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. ही टर्म पाहिजे, ही टर्म पाहिजे, ही टर्म पाहिजे, ही टर्म पाहिजे. ह्या दोन टर्म मला नको आहे. ह्या दोन टर्म ऐवजी मला पाहिजे ए डी स्क्वेअर आणि डी सी स्क्वेअर. मग हे मी कसं लिहिणार, यामध्ये मी करू शकते ए बी स्क्वेअर ॲज इट इज प्लस हा जो ए बी स्क्वेअर आहे एक्स्ट्राचा, त्या ए बी स्क्वेअरला मी डी सी स्क्वेअरने रिप्लेस करू शकते. यस, का, कारण पॅरलोग्रामच्या ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतं, हे आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. सो ए बी इज इक्वल टू डी सी. ठीक आहे, याला आपण बोलूया, सपोज दिस इज ए. सो फ्रॉम ए वी कॅन राईट ए बी स्क्वेअर, ए बीला मी रिप्लेस करणार डी सीने, एका ए बीला प्लस बी सी स्क्वेअर, एक बी सी स्क्वेअर आहे त्याला मी रिप्लेस करणार ए डीने.
is equal to AC square plus BD square, and hence AC square plus BD square is equal to AD square plus DC square plus BC square plus AB square, hence proved. चारही टर्म्स इथे आलेले आहे, hence proved. सो ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये अशी एक स्टँडर्ड प्रोसिजर नसते की तुम्हाला नेहमी हीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. तुम्हाला कोणत्या प्रॉपर्टी आठवतात त्याच्या आधारावरती तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. काय डिराईव्ह करायचे फक्त ते लक्षात ठेवायचे आणि त्याच्या अकॉर्डिंग टर्म्स आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू ईस्ट अँड टू दी नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. दोन व्यक्ती दिलेले प्रणाली प्रसाद, ते दोघं, एक जण ईस्टला वॉक करतोय, एक जण नॉर्थला वॉक करतोय. ओके, फ्रॉम द सेम पॉईंट, एकाच पॉईंटपासून सुरुवात केलेली आहे. ॲट द सेम स्पीड, दोघांचा स्पीडसुद्धा सारखाच आहे. सो एकाच पॉईंटपासून ते दोघं सुरू करत आहे एकाच स्पीडनी, फक्त दोघांची डायरेक्शन वेगवेगळी आहे. आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. 2 तासानंतर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 15√2 किलोमीटर आहे. ओके, फाइंड देअर स्पीड पर अवर. तर त्यांचा स्पीड आपल्याला फाइंड करायचा आहे. आता हा क्वेश्चन मॅथ्स आणि सायन्स या दोघांचं मिक्स आहे, म्हणजे इथे आपल्याला मॅथमॅटिक्सचं पण यूज करावं लागणार आहे, सायन्सचं सुद्धा यूज करावं लागणार आहे. सायन्समध्ये आपण जे स्पीडचं रिलेशन बघितलं, स्पीड आणि डिस्टन्सचं रिलेशन, ते रिलेशन इथे आपल्याला यूज करावं लागणार आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करा, त्यासाठी काय कंडिशन दिलेलं आहे, डायरेक्शन आपल्याला मेन्शन केलं आहे, मग डायरेक्शनच्या अकॉर्डिंग यांची मुवमेंट कशी असणार ते सगळ्यात आधी आपण बघूया. सो डायरेक्शन्स माहिती, डायरेक्शन्स कशा असतात. सो दिस इज नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट. ओके, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ठीक, अशा डायरेक्शन असतात. काय सांगितलं की दोघं एकाच पॉईंटपासून सुरू होतं. सपोज हा पॉईंट आहे, ह्या पॉईंटपासून दोघांनी सुरुवात केली. प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू ईस्ट. प्रणाली ईस्ट डायरेक्शनमध्ये जाते, म्हणजे प्रणाली या डायरेक्शनमध्ये चालली आहे, प्रणाली. ओके, अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू नॉर्थ. आणि ह्याच पॉईंटपासून प्रसाद कसा चालला आहे, नॉर्थला. दिस इज नॉर्थ डायरेक्शन, या डायरेक्शनमध्ये चालला आहे प्रसाद. सो आता जर बघितलं, ह्या ज्या डायरेक्शन आहे, या डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, त्यामुळे या डायरेक्शनला प्रणाली चालली, ह्या डायरेक्शनला प्रसाद चालला, म्हणजे हा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. ओके, त्यानंतर दोघं एका पॉईंटपासून सुरू करतात, दोघांचं स्पीडसुद्धा सारखं आहे. आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. ही सरळ ह्या डायरेक्शनमध्ये चालली, सपोज 2 तासानंतर ती इथे पोहोचली. ठीक आहे, त्यानंतर प्रसाद ह्या डायरेक्शनमध्ये सरळ चाललेला, 2 तासानंतर तो इथे पोहोचला. या दोघांमध्ये असणारा डिस्टन्स किती असणार, आफ्टर 2 hours, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट यांच्यामध्ये असणार डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स. सो दिस डिस्टन्स इज 15√2 किलोमीटर. ठीक आहे, काय बनला इथे, दिस इज राईट अँगल ट्रँगल. म्हणजे काय, आपल्याला इथे राईट अँगल ट्रँगलच्या प्रॉपर्टी किंवा पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. सो आपण काय करू, स्टार्टिंगचा पॉईंट ए कन्सिडर करू, हा पॉईंट बी कन्सिडर करू आणि हा पॉईंट सी कन्सिडर करूया. ठीक आहे, तर हे डिस्टन्स दिलेलं आहे, हा अँगल 90 डिग्री आहे. तर आपल्याला टाईम दिलेला आहे आणि आपल्याला स्पीड विचारलेला आहे. ठीक आहे, टाईम दिलेला आहे आणि स्पीड विचारलेला आहे. तर स्पीडसाठी स्पीडचं रिलेशन माहिती आपल्याला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे, हे रिलेशन इथे आपल्याला यूज करावं लागणार आहे. सो आता बघूया हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करणार. सगळ्यात आधी आपण काय मेन्शन केलेलं आहे, काय काय अझ्युम केलेलं आहे, तर ते पॉईंट्स आपल्याला इथे डिस्क्राईब करावं लागतील. लेट स्टार्टिंग पॉईंट बी ए, लेट स्टार्टिंग पॉईंट बी ए. ठीक, आफ्टर 2 hours प्रणाली, this is east and this is north. After 2 hours Pranali reaches at point B, and after 2 hours Prasad reaches at point C. ठीक आहे, and therefore BC हे डिस्टन्स आहे 15√2 किलोमीटर. आता यामध्ये आपल्याला ही साईड तर माहिती आहे, ए बीची आणि ए सीची काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही. मग ए बी आणि ए सी काय असणार आहे, ए बी आणि ए सी काय असणार आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. इथे काय सांगितलेलं आहे, स्पीड इज सेम, स्पीड इज सेम, दोघांचा स्पीड सारखाच आहे. या दोघांमध्ये असणार डिस्टन्स आपण सेम टाईम नंतर मेजर करतोय. 2 hours नंतर प्रणाली ज्या पॉईंटला आली, 2 hours नंतर प्रसाद ज्या पॉईंटला आला, त्या पॉईंटमध्ये डिस्टन्स दिलेला आहे. याचा अर्थ काय, टाईमसुद्धा काय सेम आहे, स्पीड इज सेम, टाईम इज सेम. दिस इज 1. सो फ्रॉम 1
जर स्पीड सारखं आहे, टाईम सारखं आहे, म्हणजे दोघांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्ससुद्धा सारखं असणार आहे. ठीक आहे, तेवढ्या टाईममध्ये तेवढ्या स्पीडने ते चालले, म्हणजे ते दोघं डिस्टन्ससुद्धा सेम ट्रॅव्हल करणार आहे. तसं नसेल समजा तर फॉर्म्युला बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. जर स्पीड सारखा आहे, टाईम सारखा आहे, तर डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीड आणि टाईम दोघांसाठी सारखं आहे, म्हणजे हा प्रॉडक्ट दोघांसाठी सारखाच असणार आहे. याचा अर्थ काय, दोघांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्ससुद्धा सारखं असणार आहे. सो फ्रॉम 1 वी कॅन राईट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज सेम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज सेम. प्रणालीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ए पॉईंटपासून ते सुरू झाली, बी पॉईंटपर्यंत आले. सो याचा अर्थ काय, ए बी हे डिस्टन्स, आणि प्रसादने ए पॉईंटपासून सुरुवात केली, सी पॉईंटपर्यंत तो आला. सो ए बी इज इक्वल टू ए सी. हे दोन डिस्टन्सेस सारखे आहे. ठीक आहे, हे दोन डिस्टन्सेस सारखे आहे. सपोज आपण त्याला बोलूया एक्स. लेट से दिस डिस्टन्स इज एक्स. हा एक्स आहे आणि हा एक्स आहे. सिंपल झालं. आता ट्रँगल सी ए बी जर आपण कन्सिडर केला, राईट अँगल ट्रँगल आहे, इथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. सो इन triangle CAB, angle A is equal to 90 degree, and therefore by Pythagoras theorem, we can write BC square is equal to AC square plus AB square. Okay, therefore BC म्हणजे काय, 15√2 square is equal to x square plus x square. Therefore 15 square is 225, √2 square is 2 is equal to 2x square. 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो therefore x square is equal to 225. याचा अर्थ काय, जर मी दोन्ही साईडचं रूट घेतलं तर x is equal to 15. x is equal to 15 म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ, AB आणि XA ची व्हॅल्यू मिळाली 15. आपल्याला फाईंड काय करायचं, आपल्याला त्यांचा स्पीड फाईंड करायचा, स्पीड पर आवर. सो therefore AB is equal to AC is equal to distance ट्रॅव्हल बाय देम इज इक्वल टू 15. युनिट असणार आहे किलोमीटर, कारण हे डिस्टन्स किलोमीटरमध्ये दिले, म्हणजे हे सुद्धा दोन्ही डिस्टन्सेस किलोमीटरमध्ये असणार आहे. स्पीड अँड देअरफॉर स्पीड पर आवर इज इक्वल टू, स्पीड म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स 2 तासामध्ये ते किती डिस्टन्स ट्रॅव्हल करताय, ए बी किंवा ए सी, दॅट इज एक्स, दॅट इज इक्वल टू 15. किती टाईम घेतात, त्यासाठी 2 आवर्सचा. 15/2 म्हणजे 7.5 किलोमीटर पर आवर. सो दिस इज दी स्पीड. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला. सायन्समध्ये जे आपण स्पीडचं रिलेशन बघितलं ते आणि पायथागोरस थेरम या दोघांचा यूज करून हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 11. इन ट्रँगल ए बी सी, अँगल बी ए सी इज 90 डिग्री. सेगमेंट बी एल अँड सेगमेंट सी एम आर मेडियन. बी एल आणि सी एम या दोन मेडियन दिलेलं आहे. बी एल मेडियन आहे, त्यामुळे काय होणार आहे, एल ए सी साईडचा मिड पॉईंट आहे. सो सी एल इज इक्वल टू एल ए. आणि त्यानंतर सी एम ही मेडियन आहे, त्यामुळे एम हा या साईडचा मिड पॉईंट आहे, त्यामुळे ह्या दोन लेंथ इक्वल असणार आहे. देन प्रूव्ह दॅट, आपलं रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. तर मेडियन BL आणि मेडियन CM याचं रिलेशन आपल्याला लावायचं आहे BC स्क्वेअर सोबत, म्हणजे या साईडसोबत. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, इथे एक अँगल 90 डिग्री पण दिलेला आहे, मेडियनसुद्धा मेन्शन केलेलं आहे, म्हणजे आपण अपोलिनियस थेरमसुद्धा यूज करू शकतो आणि आपण आपला जो पायथागोरस थेरम तो सुद्धा यूज करू शकतो. मग दोघांमध्ये नेमकी कोणते मेथड यूज करायची. आता इथे जर तुम्ही बघितलं पायथागोरस थेरम जर आपण इथे यूज केला, राईट अँगल ट्रँगल कोणते कोणते दिसत आहे. हा एक राईट अँगल ट्रँगल दिसतोय, हा एक मोठा राईट अँगल ट्रँगल दिसतोय, हा एक राईट अँगल ट्रँगल दिसतो. सो 3 राईट अँगल ट्रँगल दिसत आहे. राईट अँगल ट्रँगलमध्ये जेव्हा आपण पायथागोरस थेरम यूज करूया, तर ह्या ट्रँगलसाठी CM स्क्वेअर हायपोटेनस आहे, BL स्क्वेअर हायपोटेनस आहे, त्याच्यासाठी BC स्क्वेअर हायपोटेनस आहे. तिन्ही गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. म्हणजे जर मी इथे या 3 ट्रँगलचा विचार करून त्यांना पायथागोरस थेरम अप्लाय केला, तर मला ह्या 3 टर्म्स मिळणार आहे, फक्त त्याची मला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. सो पायथागोरस थेरम इथे वर्क होणार आहे. अपोलिनियस थेरमचा जर विचार केला, इथे ही मेडियन दिलेली आहे. सो AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस CM स्क्वेअर प्लस ट्वाईस BM स्क्वेअर, हे एक रिलेशन मिळेल. BC स्क्वेअर येत आहे, BL स्क्वेअर येत आहे. त्यानंतर जर मी ही मेडियन कन्सिडर केली तर त्यामध्ये सुद्धा BC स्क्वेअर येणार आहे, त्यानंतर BL स्क्वेअर येणार आहे. सो याचा सुद्धा यूज मी करू शकते. दोघांमधली कोणते एक मेथड तुम्ही यूज करू शकता. तर आपण काय करूया, अपोलिनियस थेरम यूज करण्याऐवजी आपण पायथागोरस थेरमचाच यूज करूया. ओके. सो सोल्युशन, अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर ट्रँगल कोणते कोणते ट्रँगल असणार आहे, BAL. बघा हा अँगल 90 डिग्री असणार आहे, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट.
याच्यामध्ये असणारे कोणते कोणते ट्रायंगल्स? एक ट्रायंगल आहे BAL, दुसरा ट्रायंगल आहे BAC, BAL, BAC आणि तिसरा ट्रायंगल असणार ह्याच लाईनवरती आहे पॉईंट M, सो MAC आर राईट अँगल ट्रायंगल. हे तीनही राईट अँगल ट्रायंगल आहे कारण प्रत्येक ठिकाणी अँगल ए आणि अँगल ए दॅट इज इक्वल टू 90 डिग्री दिसतो. सो बाय पायथागोरस थेरम च्या अकॉर्डिंग सपोज आपण BAL हा ट्रायंगल कन्सिडर केला, सो हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर. हे एक रिलेशन मला मिळणार. BL स्क्वेअर इज इक्वल टू BA स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर. त्यानंतर ह्या ट्रायंगलसाठी असणार आहे CM स्क्वेअर इज इक्वल टू CA स्क्वेअर प्लस MA स्क्वेअर. आणि त्यानंतर ह्या मोठ्या ट्रायंगलसाठी असणार आहे BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर किंवा या CA ला आपण ACच लिहूया, AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आणि हा जो BA लिहिला याला सुद्धा आपण AB लिहूया. हे तीन रिलेशन तर मला मिळाले. त्यानंतर BL स्क्वेअर आणि CM स्क्वेअर LHS ला आहे BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. तर आपण काय करूया इथे या दोघांची ॲडिशन करू. दिस इज 1 2 and 3. 1 plus 2 BL square plus CM square is equal to left hand side addition, that is equal to addition of right hand side AB square plus AC square plus LA square plus MA square. ठीक आहे. पुढे काय करायचं आपल्याला माहिती नाही, आपण फक्त टर्म्स ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आता ही टर्म आहे, या सगळ्या टर्म्स ऐवजी मला पाहिजे BC स्क्वेअर. ही टर्म BC स्क्वेअर टर्म कशी येणार? इथे जर तुम्ही बघितलं एक टर्म आहे AC स्क्वेअर, एक टर्म आहे AB स्क्वेअर. फ्रॉम 3 ह्या टोटल टर्मला मी रिप्लेस करू शकते BC स्क्वेअरने. ठीक आहे. BC स्क्वेअरचीच टर्म मला पाहिजे. थोडक्यात ते आपल्याला काय प्रूव्ह करायचे त्या टर्म्स इथे ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. सो फ्रॉम 3 BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू याच्याऐवजी मी लिहिते BC स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर प्लस MA स्क्वेअर. 1 2 3 या टर्म्सचा आहे. आपल्याला अजून 4 5 हा नंबर आणायचा आहे आणि ह्या दोन टर्म मला नको आहे. LA आणि MA. LA आणि MA म्हणजे काय? LA म्हणजे ही साईड आणि MA म्हणजे ही साईड. मग याला मी कसं रिड्यूस करणार किंवा कसं रिप्लेस करणार? LA एवढी लेंथ आहे, ही लेंथ आहे CL. सो LA इज इक्वल टू हाफ ऑफ AC. बरोबर. L हा मिड पॉईंट आहे त्यामुळे ही लेंथ या टोटल लेंथच्या हाफ असणार आहे. ते रिलेशन इथे आपण यूज करू शकतो. सिन्स LA इज इक्वल टू हाफ ऑफ AC and MA is equal to half of AB. and therefore आपण काय लिहिणार? या व्हॅल्यूज आपण इथे रिप्लेस करणार. therefore BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस LA स्क्वेअर. LA म्हणजे काय? LA इज इक्वल टू हाफ ऑफ AC. सो AC स्क्वेअर AC/2 होल स्क्वेअर प्लस MA स्क्वेअर. MA म्हणजेच काय? AB/2 स्क्वेअर. ठीक आहे. ॲटलिस्ट आपण LA MA यांना ट्रायंगलच्या साईडच्या फॉर्ममध्ये तरी मेन्शन केलेलं आहे, म्हणजे AC आणि AB ट्रायंगलच्या साईडच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता पुढे आपण काय करणार? सो देअरफॉर BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर बाय 4 प्लस AB स्क्वेअर बाय 4. 4 टर्म ते इथे आलेली आहे. ओके. नेक्स्ट BC स्क्वेअर आपल्याला पाहिजे, आपल्याला ह्या टर्म्स नको आहे. सो BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर बाय 4. आता बघा इथे AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर दॅट इज इक्वल टू BC स्क्वेअर. ठीक आहे. AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज BC स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय 4. BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय 4 म्हणजेच काय? 1 प्लस 1 बाय 4, 4 प्लस 1 दॅट इज 5/4. 5/4 टाइम्स BC स्क्वेअर is equal to BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. अँड हेन्स 4 टाइम्स, हा 4 आपण इकडे पाठवूया, 4 टाइम्स BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 टाइम्स BC
हेन्स प्रूव्ड. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. क्वेश्चन नंबर 12. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ॲडजसंट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम इज 130. ओके, पॅरलोग्राम आहे, पॅरलोग्रामच्या ॲडजसंट साईडच्या स्क्वेअरची सम दिलेली आहे 130 अँड लेंथ ऑफ वन ऑफ इट्स डायगोनल इज 14 सेंटीमीटर. त्या पॅरलोग्रामचा एक डायगोनल दिलेला आहे 14. फाइंड द लेंथ ऑफ अदर डायगोनल. तर आपल्याला दुसऱ्या डायगोनलची लेंथ फाइंड करायची आहे. कंडिशन काय दिलेलं आहे, मग आपण काय करू, त्यासाठी एक पॅरलोग्राम ड्रॉ करूया. ABCD, ABC अँड D पॅरलोग्राम आहे, त्याच्या डायगोनल्स असणार आहे हे दोन. ओके, लेट ABCD बी अ पॅरलोग्राम. गिवन सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ ॲडजसंट साइड. सपोज ABCD हा पॅरलोग्राम आहे, यामध्ये ॲडजसंट साइड एक साइड मी AB कन्सिडर केली, त्याची ॲडजसंट साइड असेल BC किंवा AD. BC पॅरलोग्राम आहे त्यामुळे ऑपोजिट साइड इक्वल लेंथचे असणार आहे. AD इक्वल टू BC असणार आहे आणि AB इज इक्वल टू DC असणार आहे. त्यामुळे ॲडजसंट साइड मी कोणत्याही घेऊ शकते. सपोज एक साइड मी AB घेतली, त्याची ॲडजसंट साइड मी BC घेऊ शकते किंवा त्याची ॲडजसंट साइड मी AD सुद्धा घेऊ शकते. दोघांची लेंथ सारखीच असणार आहे. तर आपण एक साइड घेऊ AB याचा स्क्वेअर आणि ॲडजसंट साइड घेऊ BC याचा स्क्वेअर. दिस स्क्वेअर इज 130. ही व्हॅल्यू दिलेली आहे. लेंथ ऑफ डायगोनल, एक डायगोनल आपण कन्सिडर करूया. लेट्स से AC. ACची व्हॅल्यू दिलेली आहे 14. तर आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ अदर डायगोनल टू फाइंड BD. BDची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपण आता ह्याच प्रॉब्लेम सेटमध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. त्या क्वेश्चनमध्ये आपण पॅरलोग्रामसाठी एक प्रॉपर्टी प्रूव्ह केलेली. काय प्रॉपर्टी होती, पॅरलोग्राममध्ये नेहमी AC स्क्वेअर डायगोनलचा जो स्क्वेअर आहे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर, ही जी सम आहे ही सम नेहमी किती असणार आहे, इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑल दी साइड्स. आठवते, आत्ता जस्ट आपण 2-3 एक्झाम्पल पूर्वी हे प्रूव्ह केलेलं आहे. AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. या रिलेशनचा सुद्धा यूज आपण करू शकतो. का, कारण AC स्क्वेअर एक व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 14 स्क्वेअर, BD स्क्वेअर आपल्याला फाइंड करायची आहे. त्यानंतर ॲडजसंट साइडची सम 130 दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्राममध्ये ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात. त्यामुळे इथे CD आहे, AD आहे. CDला मी ABने रिप्लेस करू शकते आणि ADला मी BCने रिप्लेस करू शकते. तर अगेन AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही टर्म दिलेलं आहे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे किती, 130. सो 130 प्लस 130 260. BD स्क्वेअर इज इक्वल टू 260 मायनस 14 स्क्वेअर. 14 स्क्वेअर इज 196. 260 64. सो BD इज इक्वल टू 8. BD म्हणजेच काय, दुसरी डायगोनल, याची लेंथ असणार आहे 8 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. बट हे रिलेशन आलं कुठून ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. सो बेटर आपण काय करू, या रिलेशनचा यूज नको करायला, आपण फक्त पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीचा यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो यामध्ये सुद्धा आपण अगेन तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण पॅरलोग्रामची प्रॉपर्टी कोणती यूज केली की पॅरलोग्रामचे जे डायगोनल आहे ते एकमेकांना बायसेक्ट करता म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे आणि या दोन्ही लेंथ सारखी असणार आहे. ठीक आहे. सो सोल्युशन, डायगोनल्स of parallelogram bisect each other and therefore we can write हा पॉइंट जर सपोज मी M घेतला, सो AM इज इक्वल टू MC इज इक्वल टू हाफ AC आणि त्यानंतर BM इज इक्वल टू MD इज इक्वल टू हाफ ऑफ BD. ठीक आहे. ह्याच प्रॉपर्टीचा यूज आपण ते रिलेशन प्रूव्ह करण्यासाठी केलेला. आता यामध्ये आपण असं लिहू शकतो, नाव आपल्याला एक मेडियन कन्सिडर करावे लागणार, कारण आपल्याला ते अपोलिनियस थेरम यूज करावं लागणार. त्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण अपोलिनियस थेरम यूज केलेला. सो आपण एक ट्रँगल कन्सिडर करू, ट्रँगल ABC. यामध्ये BM ही आहे मेडियन, ही मेडियन, त्यामुळे ह्या दोन इक्वल लेंथ असणार आहे. सो नाव in triangle ABC, BM is median. BM median आहे and therefore we can write by Apollonius theorem BC square plus AB square is equal to twice of BM square plus twice of AM square. आता Apollonius theorem कसा अप्लाय केला हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे.
कारण आपण बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत हा थिरम अप्लाय केलेला. सो BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2BM स्क्वेअर प्लस 2M स्क्वेअर ही व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे, दॅट इज 130. therefore 130 इज इक्वल टू ट्वाइस इनसाइड ब्रॅकेट BM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. therefore 65 इज इक्वल टू 2BM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. आता इथे A म्हणजेच काय, हाफ ऑफ AC. इथे आपण लिहू शकतो therefore AM इज इक्वल टू AC बाय 2. AC ची व्हॅल्यू आहे 14 बाय 2 दॅट इज इक्वल टू 7. सो AC इज इक्वल टू 7 AM इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. सो 2 तर गेला इथे BM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. AM म्हणजेच काय 7 स्क्वेअर. therefore 65 मायनस 7 स्क्वेअर इज 49 इज इक्वल टू BM स्क्वेअर. सबट्रॅक्शन किती असणार, 65 मायनस 49 150 15 116 16 is equal to BM square and therefore BM is equal to 4. BM ची व्हॅल्यू आली 4. BM ची व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू 4 मिळाली. आपल्याला फाइंड करायची लेंथ ऑफ अदर डायगोनल, म्हणजे आपल्याला BD ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. सिन्स BM इज इक्वल टू 4 therefore BD इज इक्वल टू, इथे आपण हे रिलेशन दिलं, याला बोलू 1 फ्रॉम 1. BD इज इक्वल टू ट्वाइस ऑफ BM 2 times 4 that is equal to 8 centimeter. So he is a length of other diagonal. Therefore other diagonal is of length 8 centimeter. आपल्याला त्या रिलेशन्स यूज करून सुद्धा हेच आन्सर मिळालेलं, BD इक्वल टू 8 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 13. ट्रँगल ABC दिलेला आहे, या ट्रँगलमध्ये AD परपेंडिक्युलर टू साइड BC दिलेला आहे. एक कंडिशन दिलेलं आहे DB इक्वल टू 3CD, DB इज इक्वल टू 3CD. ही कंडिशन दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर आपल्याला हे रिलेशन प्रूव्ह करायचं आहे, साईड AB, साईड AC आणि साईड BC. सो थोडक्यात ट्रँगलच्या तिन्ही साईडमध्ये असणारं हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे त्याच्यावर आपण काय यूज करू शकतो. इथे जर बघितलं एकच कंडिशन आपल्याला दिसते की AD इज परपेंडिक्युलर टू BC, म्हणजे अँगल आहे 90 डिग्री. अँगल 90 डिग्री दिसतोय, लगेच पायथागोरस थेरम अप्लाय करून द्यायचा आणि त्यानंतर बघायचं आपण टर्म्स कसे ॲडजस्ट करू शकतो. सो सोल्युशन AD परपेंडिक्युलर टू BC, दिस इम्प्लाइज अँगल ADC is equal to angle ADB is equal to 90 degree and therefore by Pythagoras theorem जर मी हा ट्रँगल कन्सिडर केला इन ट्रँगल ADC आणि सेकंड ट्रँगल आपण कन्सिडर करू ट्रँगल ADB. इन ट्रँगल ADC AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. सिंपल आहे. हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. आणि या सेकंड ट्रँगलमध्ये AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ठीक आहे. आता याचा यूज काय होणार, आपल्याला AC पाहिजे आहे, आपल्याला AC पाहिजे, AB पाहिजे, BCची टर्म अजून कुठेच मिळाली नाही, BC मिसिंग आहे. आणि ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला काहीतरी टर्म्सनी रिप्लेस करायचे आहे. मग हे आपण कसं सॉल्व्ह करणार, हे दोन इक्वेशन आपण कसे कंबाईन करणार, कारण या व्यतिरिक्त बाकी अजून काही रिलेशन इथे दिसत नाही आहे. सपोज दिस इज 1, याला बोलू आपण 2. यामध्ये जर तुम्ही बघितलं कॉमन दिसते AD स्क्वेअर, त्यामुळे सपोज ह्या इक्वेशनला मी असं रिअरेंज केलं की मला AD स्क्वेअरची एक टर्म मिळते आणि ती व्हॅल्यू जर मी इथे पुट केली तर एक टर्म इथे म्हणजे इलिमिनेट होणार आहे किंवा कॅन्सल होणार आहे. सो याला आपण असं लिहिणार AB स्क्वेअर मायनस DB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. तुम्ही फर्स्ट इक्वेशनमधून AD स्क्वेअरला AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर केलं आणि त्यानंतर ती व्हॅल्यू इथे पुट केली तरी चालणार. दोघांमधलं कोणतं इक्वेशन यूज करू शकता. AB स्क्वेअर मायनस DB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर. आणि म्हणून मग फ्रॉम 1 वी कॅन राईट AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअरला याने आपण रिप्लेस करणार AB स्क्वेअर मायनस DB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. ठीक आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस DB स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. पुढे काय आपण करू शकतो, AC स्क्वेअर AB स्क्वेअर DB स्क्वेअर अँड CD स्क्वेअर. एक रिलेशन आपल्याला दिलेलं आहे DB आणि CD मधला. या रिलेशनचा यूज करून आपण ह्या दोन टर्मला एका टर्मच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. कसं, सिन्स DB इज इक्वल टू 3CD. ओके, DB इज इक्वल टू 3CD. देअरफॉर DBला आपण 3CD रिप्लेस करूया. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस DB इज 3CD, सो 9CD होल स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस 9CD, दिस इज 3CD स्क्वेअर किंवा 9
CD स्क्वेअर, 9 इंटू CD स्क्वेअर, -9 CD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर म्हणजे -8 CD स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. टर्म्स आपण कमी करत चाललो आहोत. AC स्क्वेअर झाला, AB स्क्वेअर झाला. आता ही टर्म आहे, ही टर्म मला रिप्लेस करायची आहे. 8 CD स्क्वेअर. आता CD म्हणजे काय, ही साईड. या साईडचं आपल्याकडे AC आहे, AB आहे, बट आपल्याकडे BC साईड नाही. या साईडचं BCशी काय रिलेशन आहे, BCशी काय रिलेशन असणार आहे, आपण असं लिहू शकतो CDB हे एका लाईनमध्ये आहे. देअरफॉर CD प्लस DB इज इक्वल टू BC और CB. CD प्लस DB इज इक्वल टू BC और CD. त्यानंतर CD आणि DB मधलं रिलेशन आहे DB इक्वल टू 3CD. सो सपोज इथे CD आहे तर आपण काय करू, इथे ह्या पूर्ण टर्मला CDनी रिप्लेस करूया. सो DB इज इक्वल टू 3CD. CD प्लस याला मी रिप्लेस करते 3CDनी प्लस 3CD इज इक्वल टू BC. देअरफॉर 4CD इज इक्वल टू BC अँड देअरफॉर CD इज इक्वल टू BC बाय 4. समजते काय आणण्याचा प्रयत्न करते. CD टर्म मला नको आहे, मला काय टर्म हवी, BC. मग मी बघणार CD आणि BC मध्ये काय रिलेशन आहे. CD प्लस DB इज इक्वल टू BC. त्यानंतर DBला मी CDने रिप्लेस केलं, CD इज इक्वल टू BC बाय 4. ही व्हॅल्यू मला मिळाली. याला मी बोलणार 3 अँड देअरफॉर फ्रॉम 3 AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस 8 इंटू CD स्क्वेअर. CD म्हणजेच काय, BC बाय 4 होल स्क्वेअर. ओके, सो दॅट इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस 8 4 स्क्वेअर 16 इंटू BC स्क्वेअर. ओके, देअरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर मायनस BC स्क्वेअर बाय 2. ओके, 8/16 BC स्क्वेअर बाय 2. आता आपण काय करूया, दिस इम्प्लाइज AB स्क्वेअर एका साईडला घेऊ आणि बाकीच्या टर्म्स एका साईडला घेऊ. सो AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू AB स्क्वेअर. AB BC आणि AC तिन्ही टर्म मिळाल्या. फक्त आता टर्म्स आपल्याला ॲडजस्ट करायच्या रिक्वायर्ड फॉर्ममध्ये. अँड देअरफॉर इथे जर मी डिनॉमिनेटर सेम केला 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू AB स्क्वेअर. हा 2 जो अपॉन 2 आहे हा इथे जाणार मल्टिप्लाय करणार, दॅट इज इक्वल टू 2AB स्क्वेअर. सो 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2AB स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. एंडला तुम्ही लिहिणार देअरफॉर 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हेन्स प्रूव्ड. क्वेश्चन नंबर 14. In an isosceles triangle, length of congruent sides is 13 cm. आयसोसेलेस ट्रायंगल दिलेला आहे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल ज्यामध्ये दोन साईड्स इक्वल लेंथच्या असतात और सेम लेंथच्या असतात. तर त्या इक्वल साईडची लेंथ दिलेली आहे, कॉन्ग्रुएंट साईडची लेंथ दिली आहे 13 cm अँड इट्स बेस इज 10 cm. त्यानंतर थर्ड साईड म्हणजेच बेस, तो बेस दिलेला आहे 10 cm. फाइंड द डिस्टन्स बिटवीन वर्टेक्स ऑपोजिट टू बेस अँड सेंट्रॉइड. तर आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे कशामधलं, वर्टेक्स विच इज ऑपोजिट टू बेस अँड इज सेंट्रॉइड. ते ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे काय. सपोज आपण सेंट्रॉइड ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सेंट्रॉइड काय असतं क्लास 9 मध्ये. सपोज एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. ठीक आहे, एक ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC. या ट्रायंगलचे सपोज मी मेडियन्स ड्रॉ केलं आहे. मेडियन म्हणजे काय, ही साईड आहे, या साईडचा ऑपोजिट वर्टेक्स हा. तर ए पासून जर मी अशी लाईन ड्रॉ केली की जी या साईडला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते, म्हणजे सपोज हा पॉईंट एम असेल, हा जो एम पॉईंट हा BC या साईडचा मिड पॉईंट असेल तर आपण बोलतो एम आहे मेडियन. माहिती आपल्याला एम इज मेडियन. मेडियनमुळे ह्या दोन लेंथ इक्वल असणार आहे. त्याच पद्धतीने सपोज ह्या वर्टेक्सपासून या ऑपोजिट साईडवरती जर मी एक लाईन सेगमेंट ड्रॉ केलं आणि त्यामुळे हे दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतं, म्हणजे एन इज इक्वल टू NC असेल तर आपण बोलणार BN आहे मेडियन. त्याच पद्धतीने यासाठी CMNP सपोज CP असणार आहे मेडियन. ट्रायंगल आहे, ट्रायंगलला 3 साईड आहे, 3 मेडियन आहे. फर्स्ट मेडियन BN, सेकंड मेडियन AM अँड थर्ड मेडियन CP. आता ह्या ज्या मेडियन आहे ह्या मेडियनच्या एका पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ह्या 3 मेडियन ह्या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. हा जो पॉईंट असतो या पॉईंटला आपण बोलतो सेंट्रॉइड. या पॉईंटला आपण काय बोलतो, सेंट्रॉइड. समजते सेंट्रॉइड म्हणजे काय. सो सेंट्रॉइड इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑल मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या मेडियनचा इंटरसेक्शनचा पॉईंट असतो सेंट्रॉइड. सेंट्रॉइड आपण दाखवतो लेटर कॅपिटल G. नेहमी सेंट्रॉइड कॅपिटल G या लेटरने दाखवतात. ठीक आहे, आता सेंट्रॉइडची प्रॉपर्टी काय असते. सेंट्रॉइड जो असतो सेंट्रॉइड हा मेडियनवर लाय करणार आहे, कारण या 3 लाईनचं इंटरसेक्शन आहे, म्हणजे G पॉईंट एमवर लाय करेल, BNवर लाय करेल, CPवर लाय करेल, मेडियनवर लाय करणार आहे. सेंट्रॉइडची प्रॉपर्टी काय असते, सेंट्रॉइड दिलेल्या मेडियनला एका पर्टिक्युलर रेशोमध्ये डिवाइड करतो अँड दॅट रेशो इज 2:1. रेशो काय असतो 2:1.
पर्टिक्युलर रेशोमध्ये डिवाइड करतो म्हणजे काय, एम जर मी मेडियन कन्सिडर केली, सेंट्रॉइड जी आहे, तर आपण लिहू शकतो AG इज टू GM इज इक्वल टू 2:1. ठीक आहे. AG अपॉन GM इज इक्वल टू 2/1. त्याच पद्धतीने इथे आपण लिहू शकतो BG अपॉन GN इज इक्वल टू 2:1. CG अपॉन GP इज इक्वल टू 2:1. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. सेंट्रॉइड म्हणजे काय, ट्रँगलच्या मेडियनचा इंटरसेक्शनचा जो पॉईंट असतो त्याला सेंट्रॉइड बोलतो. तो आपण दाखवतो कॅपिटल G या लेटरने. सेंट्रॉइडची प्रॉपर्टी काय असते की सेंट्रॉइडमुळे जी मेडियन आहे, मेडियन दोन रेशोमध्ये डिवाइड होतो. तो रेशो असतो 2:1 किंवा 2 पार्टमध्ये डिवाइड होतो इन द रेशो 2:1. याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. ठीक आहे. समजला क्वेश्चन काय. आता बघूया काय सांगितलं आहे. इन अन आयसोसेलस ट्रँगल लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड इज 13 सेंटीमीटर. आपण असं कन्सिडर करू ट्रँगल ABC हा आयसोसेलस ट्रँगल आहे. यामध्ये ॲक्च्युली आपल्याला एवढ्या मेडियनची गरज नाही आहे. सो आपण परत एकदा एक ट्रँगल ड्रॉ करूया. सपोज ट्रँगल ABC आहे आयसोसेलस ट्रँगल. यामध्ये ह्या दोन साईड इक्वल लेंथच्या आहे. कॉन्ग्रुएंट साईड, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, इक्वल लेंथच्या साईड. त्या साईड्स आहे 13 सेंटीमीटर. ओके. लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स इज 13 सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 10 सेंटीमीटर. बेस, या ट्रँगलचा बेस कोणता आहे, BC. BC इज 10 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन वर्टेक्स ऑपोजिट टू बेस. हा बेस आहे. ह्या बेसच्या ऑपोजिट वर्टेक्स काय, बेसच्या ऑपोजिट वर्टेक्स म्हणजे बेसच्या समोरचा वर्टेक्स कोणता, A. तर आपल्याला डिस्टन्स कशामधलं फाइंड करायचं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन वर्टेक्स ऑपोजिट टू बेस म्हणजे A अँड द सेंट्रॉइड. आणि सेंट्रॉइडमध्ये असणारा डिस्टन्स फाइंड करायचं. सेंट्रॉइड म्हणजे सपोज अशी जर मी मेडियन कन्सिडर केली, याला मी AM बोलली, इथे कुठे सेंट्रॉइड असणार आहे G. तर मला थोडक्यात डिस्टन्स कशाचं फाइंड करायचं आहे, वर्टेक्स विच इज ऑपोजिट टू बेस अँड सेंट्रॉइड. म्हणजे मला AG हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे. समजलं काय फाइंड करायचं आहे, AG हे डिस्टन्स मला फाइंड करायचं आहे. सो सोल्युशन, लेट ट्रँगल ABC बी an isosceles triangle and therefore AB is equal to AC is equal to 13 centimeter and BC is equal to 10 centimeter. Let AM be the median, M be the median, G is centroid, and what to find, distance AG किती असणार आहे. ठीक आहे. आता ट्रँगल जर बघितलं, ट्रँगलमध्ये आपल्याला ट्रँगलच्या 3 साईड दिलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला AG डिस्टन्स फाइंड करायचं आहे. AG डिस्टन्स कशाशी रिलेटेड आहे, मेडियनच्या लेंथशी रिलेटेड आहे, कारण G पॉईंट एमवर लाय करतो. त्यामुळे इथे जर आपण अपोलोनियस थेरम यूज केला, अपोलोनियस थेरमच्या अकॉर्डिंग आपल्याला ही साईड माहिती, ही साईड माहिती, ही साईड आपण फाइंड करू शकतो. टोटल 10 आहे. एम मिड पॉईंट आपण कन्सिडर करतो कारण एम मेडियन आहे, त्यामुळे ही लेंथ सारखी असणार आहे. एक लेंथ 5 सेंटीमीटर असणार आहे. तर इथे अपोलोनियस थेरमचा यूज करून आपण AM म्हणजेच मेडियनची लेंथ फाइंड करू शकतो. ठीक आहे. इथे अजून असं आपण लिहू शकतो, ऑल्सो BM is equal to MC is equal to 10/2, that is equal to 5 centimeter. Okay. So by Apollonius theorem, हा ट्रँगल कन्सिडर करतो, ही मेडियन कन्सिडर करतोय आपण, ही या साईडचा मिड पॉईंट कन्सिडर करतो. तर सो राहिलेला दोन साईड कोणत्या, AB आणि AC. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू, इथे नेहमी 2 असणार आहे. 2 इंटू मेडियन स्क्वेअर 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स आयदर BM घ्या किंवा MC घ्या, 2 टाइम्स BM स्क्वेअर. ठीक आहे. व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, 13 स्क्वेअर प्लस 13 स्क्वेअर इज इक्वल टू 2. जर मी इथे कॉमन घेतला, AMची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे, प्लस BM स्क्वेअर, BM इज 5 स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे 30 स्क्वेअर प्लस 13 स्क्वेअर, याला मी असं लिहू शकते 2 टाइम्स 13 स्क्वेअर. therefore 2 टाइम्स 13 स्क्वेअर, 13 स्क्वेअर इज 169 किंवा 169 प्लस 169 म्हणजे 2 टाइम्स 169 इज इक्वल टू 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 25. 2 आणि 2 कॅन्सल होणार. therefore 169 minus 25 is equal to AM square, and hence AM square is equal to 169 minus 25, 144. AM ची व्हॅल्यू फाइंड करायची, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेणार. पॉझिटिव्ह नंबर आपण कन्सिडर करणार कारण आपण लेंथ कन्सिडर करतो. सो AM इज इक्वल टू 12. एमची व्हॅल्यू 12 सेंटीमीटर. सो मेडियन मिळालं आपल्याला 12 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डिस्टन्स AG फाइंड करायचं आहे. तर आता याचा यूज करून आपण डिस्टन्स AG कसं फाइंड करू शकतो, अगदी सिंपल आहे. नेक्स्ट पार्ट, AM इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. बाय प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड वी कॅन राईट
AG इज टू GM किंवा AG अपॉन GM इज इक्वल टू 2/1, राईट. AG अपॉन GM इज इक्वल टू 2/1 बाय प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड. ठीक आहे. लेट किंवा असं लिहू शकतो आपण इथे AG इज इक्वल टू 2GM. AG इज इक्वल टू 2GM. नाव मेडियन AM ला पण कसं लिहिणार, AM इज इक्वल टू AG प्लस GM, कारण पॉईंट A, पॉईंट G आणि पॉईंट M लिनियर आहे किंवा या हे 3 पॉईंट एका लाईनमध्ये लाय करतात. टोटल लेंथ इज इक्वल टू AG प्लस GM. ओके. अँड देअरफॉर 12 आहे व्हॅल्यू ऑफ AM. AG ला मी 2GM लिहू शकते प्लस GM. देअरफॉर 12 इज इक्वल टू 3GM and therefore GM is equal to 12/3. 2GM plus 1GM 3GM. हा 3 मी ह्या साईडला शिफ्ट केला. 12/3 is equal to GM and hence GM is equal to 12/3 that is 4 सेंटीमीटर. GM ची व्हॅल्यू मिळाली बट मला व्हॅल्यू हवी आहे AG ची. AG is equal to 2GM. याला बोलू आपण 1 from 1. AG equal to 2GM. therefore AG is equal to 2 into 4 that is equal to 8 सेंटीमीटर. AG is equal to 8 सेंटीमीटर. ठीक आहे. इथे तुम्ही असंही करू शकता की टोटल 12 आहे, रेशो आहे 2:1. सपोज हा पार्ट x असेल तर हा पार्ट किती असेल 2x असेल. मग 2x प्लस x म्हणजे 3x ही टोटल लेंथ असणार आहे. टोटल लेंथ किती आहे 12. सो 3x इज इक्वल टू 12, x इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 4 आली म्हणजेच AG किती असणार, AG इक्वल टू 2x म्हणजे 2 into 4 दॅट इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. इन ट्रॅपेझियम ABCD हा एक ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय, अशा टाईपमधले एक फिगर असते ज्यामध्ये 2 ऑपोजिट साईड पॅरलल असतात. जसे इथे AB आणि DC या 2 साईड पॅरलल आहे. सेगमेंट AB पॅरलल टू सेगमेंट DC. सेगमेंट BD परपेंडिक्युलर टू सेगमेंट AD. BD इज परपेंडिक्युलर AD. सेगमेंट AC परपेंडिक्युलर टू BC. या कंडिशन्स दिलेल्या आहे. AD इज 15, BC इज 15, AB is 25. फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD और एरिया ट्रॅपेझियम ABCD. तर आपल्याला ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड करायचा. तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे ट्रॅपेझियमचा एरिया आपण कसा फाइंड करतो. ज्यावेळेस आपण ट्रॅपेझियम कन्सिडर करतो, सपोज असा काही ट्रॅपेझियम आहे. ओके. तर ह्या ट्रॅपेझियमचा एरिया जर मला फाइंड करायचा असेल, ट्रॅपेझियम इज ABCD, तर ट्रॅपेझियमचा एरिया आपण कसा फाइंड करतो. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड्स. सम ऑफ पॅरलल साईड. पॅरलल साईड कोणती, AB आणि CD ते दिसते. सो त्यांची सम मल्टिप्लाइड बाय हाईट किंवा डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल साईड. ही एक पॅरलल साईड आहे, ही एक पॅरलल साईड. यांच्यामध्ये असणार डिस्टन्स किती असणार आहे, हे किंवा हे. तर सपोज हा पॉईंट जर मी E कन्सिडर केला, सो मल्टिप्लाइड बाय AE. तर हा असणार आहे फॉर्म्युला टू फाइंड एरिया ऑफ ट्रॅपेझियम. त्याच लॉजिकने इथे आपल्याला या ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड करायचा ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण कसं लिहिणार फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम किंवा त्या डिस्टन्सला आपण हाईटसुद्धा बोलतो. डिस्टन्स बिटवीन देम और हाईट. सो दॅट इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड्स AB प्लस CD अँड मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम. या दोघांमध्ये डिस्टन्स काही दाखवलेलं नाही. मग आपण काय करूया, सपोज इथून जर मी असं एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, याला मी बोलली ABCD, याला बोलते मी सपोज P, आणि इथून जरी मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, दोघांची लेंथ सारखीच असणार आहे कारण 2 पॅरलल लाईनमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी सारखं असतं. हे एक पॅरलल लाईन आहे, ही एक पॅरलल लाईन आहे, त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असणार आहे. सपोज हा पॉईंट मी घेतला M. ठीक आहे. सो एक तर मी DP घेऊ शकते किंवा CM घेऊ शकते. डिस्टन्स बिटवीन देम DP और CM मल्टिप्लाइड बाय CM. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. आता ह्या फॉर्म्युलाचा यूज करून ज्यावेळेस मला एरिया फाइंड करायचा आहे, AB ची व्हॅल्यू आहे 25, CD ची व्हॅल्यू नाही आहे, CM ची पण व्हॅल्यू नाही. म्हणजे इथे या केसमध्ये हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी मला CD आणि CM या 2 व्हॅल्यू सगळ्यात आधी फाइंड करावं लागतील. आता या व्हॅल्यू कशा फाइंड करायचा त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. इथपर्यंत समजला. एरियाचा फॉर्म्युला आपण लिहून घेतला. याला बोलूया 1. इथे रिझन पण देऊ आपण. लेट CM इज इक्वल टू DP बी परपेंडिक्युलर टू साइड AB. अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन हा अँगल 90 डिग्री आहे, अँगल 90 डिग्री आहे. म्हणजेच जर मी ट्रँगल ADB कन्सिडर केला, दिस विल बी राईट अँगल ट्रँगल. ट्रँगल ACB हा राईट अँगल ट्रँगल असणार आहे.
या ट्रायंगलमध्ये एक साईड 15 आहे, त्यानंतर हायपोटेनस 25 आहे, त्याचा यूज करून मी डीबीची व्हॅल्यू फाइंड करू शकते. किंवा या ट्रायंगलमध्ये ही साईड 15 आहे, हायपोटेनस 25 आहे, त्याचा यूज करून मी एसीची व्हॅल्यू फाइंड करू शकते. दोन्ही साईड सारखं आहे, आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे, त्यामुळे डायगोनल हा डायगोनल आणि हा डायगोनल यांची लाईन सारखीच असणार आहे. त्यामुळे आपण काय करू, इथे ट्रायंगल एसीबी कन्सिडर करू. इन ट्रायंगल एसीबी और ट्रायंगल एडीबी दोघांपैकी कोणतं एक ट्रायंगल तुम्ही घेऊ शकता. इन ट्रायंगल एसीबी म्हणजे हा ट्रायंगल अँगल इज 90. ही टोटल लेंथ 25 दिलेली आहे, ही लेंथ 15 आहे आणि त्यानंतर इथे CM परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. इन ट्रायंगल एसीबी बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर by Pythagoras theorem. ठीक. And therefore AB, this total is 25. 25 square is equal to AC square plus BC square म्हणजे 15 square. Therefore AC square किती असणार आहे, 25 square 625, 15 square 225, 400 is equal to AC square. That means AC is equal to under root 400 म्हणजे 20. So AC ची व्हॅल्यू आली 20. AC 20 आली म्हणजे ही लेंथ आली 20. दिस इज 20. त्याच पद्धतीने जर मी ट्रायंगल एडीबी कन्सिडर केलं, इथे अगेन सेम हायपोटेनस आहे 25, साईड सेम आहे 15. सो 25 स्क्वेअर मायनस 15 स्क्वेअर ही सुद्धा साईड किंवा लेंथ BD सुद्धा किती असणार आहे 20. बट याचा यूज आपण कुठे करणार, आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला CM आणि CD या दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या. मग त्या व्हॅल्यू आपल्याला इथे जर तुम्ही फिगर बघितली तर ह्या व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळत नाही आहे. सो त्यासाठी आपण काय करतो, काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्याचा यूज करून आपण काय व्हॅल्यूज फाइंड करू शकतो ते चेक करतो. सो इन्फॉर्मेशन होती अँगल 90 डिग्री आहे, हायपोटेनस दिसतो, साईड दिसतो, म्हणजे इथे पायथागोरस थेरम मी यूज करू शकते. पायथागोरस थेरमचा यूज करून मला या दोन लेंथ मिळाला. आता ह्या दोन लेंथचा मी यूज कसा करणार आहे, सेम ट्रायंगल आपण कन्सिडर करू ट्रायंगल एसीबी. ओके. इन ट्रायंगल एसीबी सपोज ट्रायंगल एसीबीचा मी एरिया फाइंड करण्याचा प्रयत्न केला. ट्रायंगल एसीबीचा एरिया, ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एरिया काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो दॅट इज इक्वल टू हाफ इंटू बेस. सपोज ट्रायंगल एसीबी मी कन्सिडर करते, यामध्ये बेस जर मी AC कन्सिडर केला, ट्रायंगल असा आहे ना, हा अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे हा जर बेस असेल तर ही असणार आहे हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल एसीबी इज इक्वल टू हाफ इंटू AC इंटू BC. ठीक आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू AC इंटू BC. त्याच पद्धतीने आता सेम ट्रायंगलसाठी मी एरिया असा सुद्धा लिहू शकते. ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल ACB. सपोज या फर्स्ट केसमध्ये मी काय केलं, याला बेस कन्सिडर केला, याला हाईट कन्सिडर केली, कारण हा अँगल 90 डिग्री होता. बट हा ट्रायंगलचा तो तुम्ही परत एकदा बघितला ट्रायंगल ACB, यामध्ये सपोज ABला जर मी बेस कन्सिडर केला, इफ AB इज बेस, तर त्या केसमध्ये या CM असणार आहे ट्रायंगलची हाईट, कारण हे इथे आहे अँगल 90 डिग्री. ठीक आहे. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल ACB मी असाही लिहू शकते, हाफ इंटू बेस, बेस इज AB, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाईट इज CM. समजले इथपर्यंत? हे रिलेशन आपण का लिहिलेलं आहे, कारण याचा यूज करून आपल्याला CM म्हणजेच काय, या ट्रॅपेझियमची हाईट मिळणार आहे. कशी, या दोन व्हॅल्यूज इक्वल आहे, बरोबर. देअरफॉर वी कॅन राईट हाफ AC इंटू BC इज इक्वल टू हाफ AB इंटू CM. हाफ अँड हाफ कॅन्सल होणार, AC इंटू BC. देअरफॉर AC ची व्हॅल्यू आहे 20, जी आत्ता आपण फाइंड केली. BC ची व्हॅल्यू आहे 15 इज इक्वल टू AB, टोटल AB 25 आणि CM. अँड देअरफॉर 20 इंटू 15 अपॉन 25 इज इक्वल टू CM. 4 इंटू 3 12 इज इक्वल टू CM. तर CMची व्हॅल्यू मिळाली 12. ही व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती, CM मिळाली 12. समजलं CM आपण कसा फाइंड केलेला. ही हाईट फाइंड करण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट रिलेशन काहीच नव्हतं. मग आपण काय केलं, आपण बघितलं आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे, पायथागोरस थेरम सगळ्यात आधी अप्लाय करून दिला. मग ट्रायंगलचा विचार केला, हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलसाठी हा बेस आहे, ही हाईट आहे. बट या ट्रायंगलला जर मी दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर मला समजेल ह्या ट्रायंगलसाठी जर मी याला बेस कन्सिडर केलं तर ही सुद्धा हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे. ट्रायंगल तर सेमच आहे, एरिया तर सेमच असणार आहे, म्हणून ह्या दोन व्हॅल्यू मी इक्वेट केल्या, AC इंटू BC इक्वल टू AB इंटू CM. यामधून CMची व्हॅल्यू मला मिळालेली आहे. ठीक आहे. CM तर मिळाला. आता प्रश्न आहे CDचा. CD व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार. CD म्हणजे ही लेंथ मला फाइंड करायची, मग ही लेंथ मी कशी फाइंड करणार. तर आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, CD दोन साईड पॅरलल आहे, साईड AB अँड साईड
डी सी और सी डी ह्या दोघी एकमेकांना पॅरलल आहे. त्यानंतर ही परपेंडिक्युलर आहे, ही सुद्धा या साईडवरती परपेंडिक्युलर आहे. एवढी टोटल लेंथ 25 आहे. ठीक आहे, टोटल लेंथ 25 आहे. बघा इथे आहे सी डी आणि त्यानंतर ही आहे साईड ए बी. इथे एक परपेंडिक्युलर आहे, इथे एक परपेंडिक्युलर आहे. दिस टोटल इज 25. ओके, आणि त्यानंतर हा एक ट्रँगल आणि हा एक ट्रँगल आहे. तर ह्या ट्रँगलमध्ये जर सपोज मला ही साईड फाईंड करायची आहे, ह्या ट्रॅपेझियममध्ये सपोज मला सी डीची व्हॅल्यू फाईंड करायची. सी डी म्हणजेच काय, हे डिस्टन्स असणार आहे. नीट बघा, सी डी म्हणजेच काय, हे डिस्टन्स असणार, कारण ह्या परपेंडिक्युलर लाईन्स ह्या दोन पॅरलल लाईन आहे, या दोन परपेंडिक्युलर लाईन्स आहे, त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखंच असणार आहे. सो मला सी डी फाईंड करायचं म्हणजेच काय, मला हे डिस्टन्स फाईंड करायचं आहे. हे डिस्टन्स म्हणजे हा पॉईंट आहे पी, हा पॉईंट आहे एम. एवढं टोटल 25 आहे. मला हे डिस्टन्स फाईंड करायचं. सो या 25 डिस्टन्समधून सपोज मला ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जर माहीत असेल, या टोटल 25मधून ह्या दोन व्हॅल्यू जर मी मायनस केला तर मला पी एमची व्हॅल्यू मिळेल. पी एम म्हणजेच काय, सी डीची व्हॅल्यू मिळणार आहे. समजते? सो त्यामुळे आपण काय करू, आता आपण बघूया की आपल्याला पी ए आणि बी एमची व्हॅल्यू मिळू शकते का. ती व्हॅल्यूसुद्धा फाईंड करणे इझी आहे, कारण ही लेंथ आहे 15. ही लेंथ आपण आत्ताच फाईंड केलेली आहे. सी एम आणि डी पी दोन्ही व्हॅल्यू सारखे आहे, दॅट इज 12. ही लेंथ माहिती, ही लेंथ माहिती, त्याचा यूज करून आपण ए पी फाईंड करू. दिस इज 15, दिस इज 12, म्हणजे सेम व्हॅल्यू आपल्याला बी एमची मिळणार आहे. ही व्हॅल्यू माहिती, ही व्हॅल्यू माहिती. टोटल 25मधून ह्या दोन व्हॅल्यू मायनस केलं आपल्याला पी एमची व्हॅल्यू मिळणार आहे. पी एमची व्हॅल्यूज म्हणजेच काय, सी डीची व्हॅल्यू. देअरफॉर इन ट्रँगल APD, in triangle APD by Pythagoras theorem we can write AD square is equal to AP square plus PD square. Okay, AD 15, 15 square is equal to AP 12 plus PD is 12 plus AP square, and therefore AP square is equal to 15 square 225, 12 square 144. Subtraction 25, 225 minus 144, so that is 81, and therefore AP is equal to root 81. root 81 म्हणजे 9. AP ची व्हॅल्यू मिळाली 9. AP ही लेंथ आली 9. त्याच पद्धतीने जर मी ट्रँगल CMB कन्सिडर केला, अगेन CMB साठी सुद्धा 15 आहे, 12 आहे, म्हणजे BM किंवा MB ची व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे, सेम ॲज AP. ऑल्सो AP is equal to BM, and therefore BM is equal to 9. BM ची व्हॅल्यू किती मिळाली, 9. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, इथून आपण सुरुवात केलेली. दिस इज फर्स्ट पार्ट, त्यानंतर सेकंड, देन थर्ड, नाव नेक्स्ट. नाव AB, एवढी लेंथ AB is equal to AP plus PM plus MB. AP plus PM plus MB, and therefore AB is equal to, AP ची व्हॅल्यू मिळाली 9, MB म्हणजेच BM ची व्हॅल्यू आहे 9 प्लस PM. AB ची व्हॅल्यू आहे टोटल 25, दिस इज गिवन, and hence 25 is equal to 18 plus PM, and therefore PM is equal to 25 minus 18 म्हणजे 7, and his PM is equal to 7. PM ची व्हॅल्यू मिळाली 7, ही व्हॅल्यू आली 7, but PM is equal to CD. रिझन काय देणार, DC or CD is parallel to AB and DP perpendicular to AB, CM perpendicular to AB. या दोन लाईन परपेंडिक्युलर आहे, या दोन लाईन पॅरलल आहे, त्यामुळे काय होते, ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. PM इज इक्वल टू CD, अँड देअरफॉर CD इज इक्वल टू 7. CD ची व्हॅल्यू मिळाली 7. CD माहीत झाला, CM माहिती झाला. सो नेक्स्ट पार्ट, लास्ट पार्ट ई, यामध्ये आपण लिहिणार फ्रॉम 1 एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल टू हाफ into AB plus CD, sum of parallel side. CD is 7, AB is 25, 25 plus 7 multiplied by height. height म्हणजेच काय, DP or CM. height, CM ची व्हॅल्यू पण फाइंड केलेली आहे, CM is 12, so that is equal to 6, 1 into 6, 6 into 25 plus 7, 32, 32 into 6,
192. एरिया फाईंड करतोय त्यामुळे याला युनिट असेल स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने या ट्रॅपेझियमचा एरिया आपण फाईंड केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. इन द फिगर 2.35 ट्रँगल PQR इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. एक ट्रँगल दिलेला ट्रँगल PQR इक्विलॅटरल ट्रँगल दिलेला इक्विलॅटरल आहे त्यामुळे प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार आहे आणि तिन्ही साईडची लेंथ इक्वल असणार आहे. पॉईंट एस इज ऑन सेगमेंट Q1. या ट्रँगलची साईड QR त्यावरती पॉईंट एस दिलेला आहे सच दॅट QS इज इक्वल टू 1/3 QR. सो QS इज 1/3 ऑफ टोटल लेंथ QR. ओके, हे रिलेशन दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट 9 PS² इज इक्वल टू 7 PQ². रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे PS² आणि PQ² मधलं. 9 PS² इज इक्वल टू 7 PQ². PS² म्हणजे ही साईड आणि PQ म्हणजे ही साईड. सो ह्या दोन साईडमध्ये असणार हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार. जेव्हा केव्हा आपल्याला इक्विलॅटरल ट्रँगल दिलेला असतो त्यांना एखादा परपेंडिक्युलर तुम्हाला दिसत असेल तर लगेच समजायचं इथे आपल्याला 30, 60, 90 डिग्री ट्रँगलचा थेरम जो आहे तो यूज करावा लागणार आहे. कारण इक्विलॅटरल ट्रँगल आहे त्यामुळे एक अँगल तर 60 डिग्री असणारच आहे. या केसमध्ये जर तुम्ही बघितलं PT परपेंडिक्युलर आहे त्यामुळे हा अँगल 90 डिग्री असेल. जर मी ट्रँगल PTQ कन्सिडर केला, हा 90 आहे हा 60 आहे त्यामुळे हा अँगल किती असणार आहे. ट्रँगलच्या समच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग हा अँगल 30 डिग्री असणार आहे. सो दिस इज 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. याचा यूज करून त्याच्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण साईड आणि हायपोटेन्यूजचे रिलेशन यूज करू शकतो. आता या केसमध्ये आपण ह्या दोन साईडसोबत डील करतो त्यामुळे या साईडचाच आपण विचार केला. ट्रँगल PTR हा सुद्धा 30, 60, 90 डिग्रीचा ट्रँगल होणार आहे. अँगल 60 आहे, अँगल 90 आहे, इथे 30 असणार आहे. बट आपल्याला ह्या साईडचं रिलेशन फाईंड करायचं आहे त्यामुळे आपण हा ट्रँगल नाही कन्सिडर करणार आहोत. आपण ट्रँगल PTQ हा ट्रँगल कन्सिडर करणार आहोत विच इज 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. ठीक आहे. सो हे तर क्लिअर झालं. 30, 60, 90 डिग्री ट्रँगल आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर PS² पाहिजे, PQ² पाहिजे. PQ PS हे काय, दिस आर स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस. दोन ट्रँगल्स आपण कन्सिडर केले. राईट अँगल ट्रँगल PTQ त्याचा हायपोटेन्यूस PQ, ट्रँगल PTS त्याचा हायपोटेन्यूस PS. सो हायपोटेन्यूसचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे मला पायथागोरस थेरम सुद्धा यूज करावा लागणार आहे. सो पायथागोरस थेरम आणि 30, 60, 90 डिग्री ट्रँगलचा जो थेरम आहे त्याचा यूज करून आपल्याला हे स्टेटमेंट डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो सोल्युशन. Triangle PQR is an equilateral triangle. So each angle is 60 degree. All sides are of equal length. Also given relation QS is equal to QR/3. या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे. आता आपण काय करू, सगळ्यात आधी 30, 60, 90 डिग्री ट्रँगल कन्सिडर करू, त्यामध्ये असणाऱ्या साईडचं रिलेशन फाइंड करूया. सो ट्रँगल कोणता असणार आहे तो PTQ 60, 90 आणि हा असणार आहे 30. ओके. सो इन ट्रँगल PTQ, angle PTQ is equal to 90 degree, angle PQT is equal to 60 degree and therefore angle QPT is equal to 30 degree. 30 degree का आलं का ना, ट्रँगलच्या अँगलची सम 180 असते. सो 180 minus 90 plus 60 म्हणजे 180 minus 150 that is 30. So this is 30 degree and therefore triangle PTQ is 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. ठीक आहे. आता ह्या ट्रँगलच्या प्रॉपर्टीजचा आपण कसा यूज करू शकतो. 30, 60, 90 डिग्री ट्रँगलमध्ये नेहमी 30 डिग्रीचा जो अँगल आहे त्या अँगलची ऑपोजिट साईड नेहमी हायपोटेन्यूसच्या हाफ असते. ठीक आहे. आणि त्यानंतर 60 डिग्री अँगलच्या ऑपोजिट साईड म्हणजे PT इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ PQ. हे रिलेशन आपण इथे मेन्शन केलं. दिस इज इक्वेशन 3. ओके. Then Pythagoras theorem. In triangle PTQ by Pythagoras theorem. In triangle PTQ यामध्ये हायपोटेन्यूस आहे PQ. PQ² is equal to PT² plus QT². PT² plus QT² is equal to PQ². ठीक आहे. त्याच पद्धतीने इन ट्रँगल सेकंड ट्रँगल कोणता आहे PTS मध्ये आपण काय लिहू शकतो PS² इज इक्वल टू PT² प्लस ST². दिस इज 4 and 5. ठीक आहे. आपल्याला रिलेशन या दोघांमधलं हवं आहे. मग आपण काय करू, यामधला कोणते एक इक्वेशन कन्सिडर करू आणि ते इक्वेशन मॉडिफाय करत दुसरी टर्म म्हणजे जर मी हे इक्वेशन कन्सिडर केलं तर मी राईट हँड साईडला PQ² टर्म ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सो हेच इक्वेशन आपण कन्सिडर करूया. इक्वेशन 5. इक्वेशन 5 मधून फ्रॉम 5 आपण लिहू शकतो PS² इज इक्वल टू PT² प्लस ST². PT² म्हणजे √3/2 PQ. सो दॅट इज इक्वल टू √3/2 PQ होल स्क्वेअर प्लस ST.
एस टीची इथे काही रिलेशन नाही आहे, बट मग त्यानंतर फिगर बघायची. एस टी म्हणजे ही लेंथ. आता ही लेंथ आपण कशी फाईंड करू शकतो? सो एस टीसाठी आपण असं लिहू शकतो, सिन्स क्यू टी, जर मी क्यू टी एवढी लेंथ कन्सिडर केली, सो क्यू टी इज इक्वल टू क्यू एस प्लस एस टी. ठीक आहे, क्यू टी इज इक्वल टू क्यू एस प्लस एस टी. ओके, अँड देअरफॉर एस टी आपल्याला काय करायचं, एस टीची व्हॅल्यू फाईंड करायची. देअरफॉर एस टी इज इक्वल टू क्यू टी मायनस क्यू एस. ठीक आहे, टर्म्स रिअरेंज केलं, क्यू टी मायनस क्यू एस. आता इथे जर बघितलं क्यू टी म्हणजे फ्रॉम 3 वी कॅन राईट क्यू टी इज इक्वल टू पी क्यू बाय 2. क्यू टी इज इक्वल टू पी क्यू बाय 2. आणि त्यानंतर क्यू एस म्हणजे ही लेंथ, याचं रिलेशन आपल्याकडे ऑलरेडी आहे. क्यू एस इज इक्वल टू क्यू आर बाय 3 फ्रॉम 2 and 3. समजलं इथपर्यंत? हे रिलेशन मी लिहिलं. अँड देअरफॉर एस टी इज इक्वल टू पी क्यू बाय 2 मायनस क्यू आर बाय 3. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पी क्यूची टर्म पाहिजे आहे. पी क्यू म्हणजेच काय, क्यू आर. त्यामुळे हा जो क्यू आर आहे, या क्यू आरला मी पी क्यूनी रिप्लेस करू शकते. दॅट इज इक्वल टू पी क्यू बाय 2 मायनस पी क्यू बाय 3. सो दॅट इज इक्वल टू 3 पी क्यू मायनस 2 पी क्यू 1 पी क्यू बाय 6. सो एस टी इज इक्वल टू पी क्यू बाय 6. सो एस टीला सुद्धा ट्रँगलच्या साईडच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस केलेलं आहे. एस टी इज इक्वल टू पी क्यू बाय 6. आता ही व्हॅल्यू आपण पुट करूया इथे. सो पी टी स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर, एस टी म्हणजेच काय, पी क्यू बाय 6. ओके, हे तुम्ही सगळं ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहात, किंवा हे सेपरेटली लिहून त्यानंतर त्या व्हॅल्यूज इथे तुम्ही पुट करू शकता. अँड देअरफॉर याच्या पुढची स्टेप असणार आहे पी ए स्क्वेअर इज इक्वल टू 3/4 पी क्यू स्क्वेअर. स्क्वेअर करतो आपण, रूट 3/2 3/4 पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर बाय 36. पी क्यू स्क्वेअर बाय 36. ओके, आता बघा पी एस आणि पी क्यू ह्याच टर्म्स आपल्याला पाहिजे होत्या. फक्त आता टर्म्स आपल्याला रिअरेंज करायच्या. इथे 4 आहे, इथे 36 आहे. आपण काय करू, डिनॉमिनेटर 36 करू. इथे 4 आहे, इथे जर मला 36 पाहिजे असेल तर मला इथे 9ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 4 × 9 36, 9 × 3 27 पी क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर. देअरफॉर पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 28 पी क्यू स्क्वेअर बाय 36. अँड देअरफॉर पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 28/36. 4ने आपण डिवाइड करू शकतो. 7 पी क्यू स्क्वेअर बाय 9. देअरफॉर 9 पी एस स्क्वेअर इज इक्वल टू 7 पी क्यू स्क्वेअर. हेच प्रूव्ह. हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. क्वेश्चन नंबर 17. सेगमेंट पी एम इज मेडियन ऑफ ट्रँगल पी क्यू आर. एक ट्रँगल आहे, ट्रँगल पी क्यू आर. या ट्रँगलची सेगमेंट पी एम मेडियन आहे. सो पी एम म्हणजे अशी लाईन सेगमेंट आहे, मेडियन आहे, त्यामुळे ऑपोजिट साईड 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. इफ पी क्यू इज 40, ही लेंथ आहे 40, पी आर इज 42, पी एम इज 29, फाइंड क्यू आर. तर क्यू आर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. इथे फिगरवरूनच लगेच समजतं आपल्याला काय यूज करावं लागणार आहे. यामध्ये मेडियन दिलेली आहे, त्यानंतर 2 साईड दिलेली, यांची लेंथ दिलेली आहे. त्यावरून आपल्याला क्यू आर फाइंड करायची, म्हणजे आपण अपोलोनियस थेरमचा यूज करून क्यू एम फाइंड करू शकतो. क्यू एमचा यूज करून आपण क्यू आर फाइंड करू शकतो. सिंपल सोल्युशन आहे. सो इन ट्रायंगल पी क्यू आर बाय अपोलोनियस थेरम अपोलोनियस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहू शकतो, ही मेडियन आहे, या साईडला 2 पार्टमध्ये डिवाइड करते. ही साईड व्यतिरिक्त बाकीच्या 2 साईड पी क्यू आणि पी आर. सो पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मेडियनचा स्क्वेअर पी एम स्क्वेअर प्लस 2 टाइम्स क्यू एम घ्या किंवा एम आर घ्या. सपोज मी क्यू एम घेते, क्यू एम स्क्वेअर. दिस इज अपोलोनियस थेरम. यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. देअरफॉर 40 स्क्वेअर प्लस 42 स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 29 स्क्वेअर प्लस 2 क्यू एम स्क्वेअर. ओके, सो 40 स्क्वेअर 1600 प्लस 42 स्क्वेअर. 42 स्क्वेअर आपण प्रॉडक्टचा यूज करून फाइंड करू शकतो, किंवा 42 म्हणजे 40 प्लस 2 स्क्वेअर. ए प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट एक्सपान्शन. 40 स्क्वेअर 1600 प्लस 2 × ए × बी म्हणजे 4 × 40 160 प्लस 4. सो 164
plus 1600, so 1764 is equal to, इथे आपण 2 कॉमन घेऊ शकतो, 2 into 29 square is 841 plus qm square. Okay, therefore sum 1764 4633 3364 is equal to 2 times 841 plus qm square, and therefore 3364 divided by 2, जेव्हा आपण याला 2 ने डिवाइड करू, ही टर्म असेल 1682 is equal to 841 plus qm square. Therefore qm square is equal to 1682 minus 841. So that is equal to 841. म्हणून qm ची व्हॅल्यू काय असणार आहे, अंडर रूट 841 qm is equal to 29. qm ची व्हॅल्यू आली 29. आपल्याला फाइंड करायचं qr. Since qm is equal to mr is equal to half of qr. Why? Because m is midpoint of qr. Therefore 29 is equal to qr by 2, and hence 29 into 2 is equal to qr. Therefore 58 is equal to qr. So qr is equal to 58 units. Question number 18. Segment AM is a median of triangle ABC. एक triangle है ABC. Segment AM is median of triangle ABC. त्यामुळे हे आहे median AM. Median आहे याचा अर्थ M असणार आहे BC चा midpoint. If AB is 22, ही side आहे 22. Then AC is 34. This is 34. BC is 24. ही total length आहे 24. So याचा अर्थ ही असणार आहे 12 आणि ही असणार आहे 12. Find AM. AM ची व्हॅल्यू फाइंड करायची, median ची लेंथ फाइंड करायची. median ची लेंथ फाइंड करायची म्हणजे इथे आपल्याला यूज करावा लागणार आहे अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम AB square plus AC square is equal to 2 times median length plus 2 times BM square or MC square. Therefore AB 22 plus AC 34 is equal to 2 जर मी कॉमन घेतला AM ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे प्लस BM स्क्वेअर. BM म्हणजे ही लेंथ 12 स्क्वेअर. रिझन BM is equal to BC by 2, that is equal to 24 by 2, that is 12. ओके, आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करून AM ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सो 22 स्क्वेअर 484 प्लस 34 स्क्वेअर. 34 स्क्वेअर म्हणजे काय, 30 प्लस 4 स्क्वेअर करा किंवा डायरेक्ट प्रॉडक्ट जरी फाइंड केला तरी चालणार आहे. 1156 is equal to 2 inside bracket AM square plus 144. ही सम किती असणार आहे, 1156 प्लस 484 1640. therefore 1640 हा 2 इथे मल्टिप्लाय करतोय, या साइडला शिफ्ट केला, डिवाइड करणार, दॅट इज इक्वल टू AM स्क्वेअर प्लस 144. therefore 1640 divided by 2 820 is equal to AM square plus 144. therefore 820 minus 144 is equal to AM square, and therefore AM square is equal to 820 minus 144 676, and therefore AM is equal to under root 676, that is equal to 26. therefore AM is equal to 26 units.